मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. यस, हे गाणं सिद्धेश लोकरेचा जगण्याकडे बघण्याचा एक अंदाज सांगतं. रस्त्यावर भाजी विकणारे बाबा आणि BMC मध्ये क्लार्क असणाऱ्या आईचा लोअर परेलच्या चाळीत राहणारा हा जगावेगळा भिडू सिद्धेश लोकरे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आणि मिनिटाला पैशाचा हिशोब करणाऱ्या मुंबईला काही वेगळं देण्याच्या इराद्यानं कंटेंट क्रिएट करण्याच्या नादात आपल्या नोकरीला लाथ मारून सुरू केला एक छोटा प्रयोग. रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना शाळा देणं, शिकवणं, त्यांना शाळेची गोडी लागेल असं काही करणं. आपल्या इन्स्टिंक्टवर जगणारा आणि क्षण क्षण जगण्याची उत्कट इच्छा असणाऱ्या सिद्धेशला जेव्हा त्याच्या एका बालमित्राचं पत्र आलं तेव्हा त्या पत्रानं सिद्धेश हादरून गेला. त्यातूनच सुरू झाला नवीन प्रवास, नवीन कंटेंट आणि एक मोटिवेशन चळवळ. 30-30-3 अर्थात 30 दिवस, 30 शाळा, 30 रील्स आणि 3 कोटी रुपयांची उभारणी. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा सकारात्मक वापर करून सिद्धेश आणि त्याच्या मित्रांनी महाराष्ट्र आणि एकूणच देशभरातील शिक्षण क्षेत्रातील एक छोटा गॅप शोधून काढला आणि त्यावर ट्रीटमेंटही सुरू केली. मिशनचं नाव होतं वन कम्युनिटी वन ड्रीम. शाळांकडे मुलांनी आनंदानं यावं यासाठी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं, टॅलेंटेड मुलांना स्टेज उपलब्ध करून देणं, मुलांना ॲडव्हान्स नॉलेज मिळवून देणं. सिद्धेश तसा मॅडच, पागल मुलगा, एकदम क्रेझी. एखादी आयडिया आली की सरळ येत नाही. याही आयडियाचं तसंच झालं. त्याने या 30 शाळा स्कूटीवरून फिरून बघायच्या ठरवल्या. मग काय, भिडू निकल पडा. 2-2 किलोमीटरचा ट्रेक, थर्माकॉलची होडी, एक बांबूची शाळा, हनुमान मंदिर, 1 ना 2 आठवणींनी, अनुभवांनी समृद्ध करणारा, संवेदनशीलता जागृत करणारा प्रवास घडला. मिशन 30-30-3 नंतर आता पुढं सिद्धेशचं काय चालू आहे? सिद्धेशच्या डोक्यात आता कुठली आयडिया आहे? त्याच्या या मिशनचा आपण भाग होऊ शकतो का? यांसारख्या आणखीन अनेक प्रश्नांची आणि शंकांची उत्तर घेऊयात प्रत्यक्ष सिद्धेशकडूनच. सिद्धेश लोकरे अर्थात कल्याण मित्र, मुंबईवाला. शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन सहर्ष स्वागत करीत आहे माननीय सिद्धेशजी लोकरे, युवा समाजसेवक, मुंबई. सफर सपनों का. जय हो, मंगल हो. बर, कसे सगळे? आता हा सगळा सेटअप जो आहे माझ्यासाठी सगळं नवीन आहे, कारण मला स्पीचेस वगैरे करायला आवडत नाही. मला लोकांना सांगायला आवडत नाही की मी काय करतो, कसं करतो, कारण मला असं वाटतं की जे माझे ॲक्शन असतात, जे माझे कर्म असतात, ते एवढं त्यामध्ये आम्हाला एवढं गुंतायला लागतं की आम्हाला कळत नाही की आम्हाला सांगायचं कुणाला, समजावायचं कोणाला, कसं सांगायचं, माईकवर सांगायचं काय, इव्हेंट करायचं काय, कुणाला फोन करायचं काय, इंस्टाग्रामवर लाईव्ह जायचं काय, कुठली रील बनवायची काय, स्टोरी बनवायची काय, आम्हाला काय माहीत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही चाललो शाळेत, आम्ही चाललो आमच्या कामाला, आम्ही चाललो आमच्या विलेजला, बाकी सगळं तुम्हाला जे आहे ते आमच्या रीलमध्ये समजून जाईल. तर सांगायला गेलं तर असं की माझा जो जन्म झाला तो मुंबईमध्ये झाला. मुंबईला एक आता इंडिया बुल्स म्हणून एक मोठी बिल्डिंग आहे, अशी वाकडी. कुणाला माहिती आहे इंडिया बुल्स म्हणून? कधी गेले मुंबईला? हा, तर ही बिल्डिंग अशी वाकडी आहे, अशी वाकडी बांधली आहे. आणि ती बिल्डिंग काही 10-12 वर्ष आधी बनलेली, किंवा 15 वर्ष किंवा 20 काहीतरी असेल. आणि तेव्हापासून त्याच्या आधी जे पण झोपडपट्टी होते तिकडे आम्ही राहायला होतो. आणि त्या झोपडपट्टीमध्ये कसं असायचं की मध्ये काही गॅप असायचा नाही. जसं आम्ही धारावीमध्ये बघतात, लोक दाखवतात की 2 घरांच्या मध्ये काही गॅप नसतो, काही जागा नसते. आमचं त्यापेक्षाही बेकार होतं. आम्हाला तर असं वाटायचं की 2 घरं अटॅच्ड आहेत आणि आमचा शेजारी बिजारी काही नाही, तुम्ही आमच्याच घरचे असं होतं आमचं. तर असं राहिलो आम्ही. आणि आम्ही एका घरामध्ये 20 माणसं राहायचो 180 स्क्वेअर फीटमध्ये. आणि तेव्हा आम्हाला कळलं की, तेव्हा मला तर काय एवढी अवेअरनेस नव्हती की काय प्रॉब्लेम काय असतात आणि काय असतात. पण एक मात्र मी रिअलाइज केलं की आमच्या घरामध्ये AC नव्हती, पण तरीही मम्मीला झोप लागायची चांगली.
तरीही मम्मी चांगली झोपायची. मम्मीला चांगली झोप लागायची कारण तिला वाटायचं की माणसं आहेत, एकत्र आहेत, चांगलं चाललंय सगळं. मग कशाला आपण एक्स्पेक्टेशन ठेवायचे जीवनातून. पण त्यानंतर जेव्हा माझ्या पप्पांनी भाजीचा धंदा लावला, मग पप्पा, परत माझी आजी, माझे काका, परत आम्ही पण भाजी अशी डिलिव्हर करायला जायचो मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये. आणि त्या बिल्डिंगमध्ये बघून असं वाटायचं चायला, काय बिल्डिंग आहे यार, काय लोक आहेत यार, काय कपडे आहेत यार, स्विमिंग पूल आहे, हे आहे, ते आहे. मी विचार केला यार, या घरामध्ये ॲज अ जॉब, अशा बिल्डिंगमध्ये एक जॉब तरी भेटला पाहिजे. म्हणजे कुठला सिक्युरिटी गार्ड झाला, हे झालं, ते झालं. मग स्वप्न कशी बघायची माहीत नव्हतं. मग हे सगळं झाल्यावर जेव्हा आम्ही भाजीचा धंदा लावला, पप्पांनी भाजी विकली. मग मम्मीनी लग्न झाल्यानंतर आपलं एज्युकेशन कम्प्लीट केलं. कारण ते खूप महत्त्वाचं होतं, एक वेगळी शिडी क्रिएट करण्यासाठी. कारण आपल्याला असं वाटतं ना, सक्सेसची एकच शिडी असते. असं नसतं. प्रत्येकाकडे एक शिडी असते, आपण फक्त ती बाहेर काढत नाही. मग माझ्या मम्मीने ती बाहेर काढली आणि शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यावर तिने गव्हर्नमेंट BMC मध्ये क्लर्कचा जॉब केला. भरपूर वर्ष क्लर्कचा जॉब केला आणि त्यामुळे आम्हाला जे काही ग्रोथ भेटली तेवढी फटाफट भेटली. मग आम्ही एका चाळीमध्ये आलो, चाळीमधून मग एका चांगल्या 1 रूम किचनमध्ये आलो, 1 रूम किचनवरून मग 1 BHK मध्ये आलो आणि आता आम्ही 2 BHK मध्ये राहतो. का राहतो? कारण त्यांच्याकडे त्या शिड्या होत्या आणि त्यांनी ते बाहेर काढल्या. त्यांनी या शिड्या बिड्या काढल्या आणि आम्ही बघतोय की भाई किती मेहनत चालू आहे मम्मी पप्पांची. आम्ही काय करतोय? मग आम्ही काय केलं, अभ्यासाला सिरियसली घेतलं की बाबा अभ्यासच करू शकतो, बाकी आपल्याला काय जमणार नाही. आता पप्पांना बोललो, आता भाईच्या धंद्यावर आता आम्ही काय येणार नाही, ऑर्डर बिल्डर देणार नाही. माझा भाऊ पण एक नंबर हुशार. मग तो आणि मी अशा बाथरूमच्या लाईटच्या खाली बसून अभ्यास करायचो. तो 12वीचा करायचा, मी 7वीचा करायचो. मग पुढे पुढे तो त्याच्या मेडिकलचा करायला लागला आणि मी माझ्या इंजिनिअरिंगचा करायला लागलो. मग अशीच आम्ही आमची जर्नी शेअर केली आणि मग नंतर जाऊन आम्ही एका चांगल्या MBA इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं. तेव्हा असं कळलं की आपण जॉब तर करतोय, सगळं काम तर करतोय, पण जे सॅटिस्फॅक्शन जे बोलतो ना आपल्याला, ते आपल्याला त्याच गोष्टीतून येतं जेव्हा आपल्याला अवतीभवती राहणाऱ्या लोकांना सॅटिस्फॅक्शन भेटतं. मग मला असं वाटतं, माझं जे हॅपीनेस आहे, माझी जी खुशी आहे, ती आहे तुमच्या सगळ्यांची ॲव्हरेज खुशी आहे. की तुझी खुशी प्लस तुमची खुशी प्लस तुझी 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 डिवाइड बाय जेवढी लोक इकडे आहेत, ती माझी खुशी आहे. मग हे मी रिअलाइज केलं की मला कम्युनिटीमधून जास्त सॅटिस्फॅक्शन भेटतंय. मग मी कॉन्टेंटचा वापर केला की बाबा आहे काहीतरी टॅलेंट, चला कॅमेरा ओपन करूया, कॅमेरामध्ये जाऊन आपण काहीतरी बोलूया. मग आपण खूपच स्टार्टिंगला रॅन्डम व्हिडिओ बनवायचो. म्हणजे मी हॉटेल ताजमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन मी चिल्लरमध्ये पैसे भरले. किंवा मी स्टारबक्स सारख्या सगळ्यात मोठ्या कॉफी शॉपमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन मी घरून पोहा खातोय, घरून आणलेला पोहा खातोय. ते बोलतात सर आउटसाइड फूड इज नॉट अलाउड. मी बोललो होममेड आहे बाई. मग ते सगळं केलं, व्हिडिओ बनवले, व्हायरल गेलो आणि नंतर कळलं की आपण ज्या गोष्टीची वाट बघतोय आयुष्यभर की मला व्हायरल जायचंय, मला फेम पाहिजे, मला स्टेटस पाहिजे, ते भेटल्यावर पण वाटलं यार मजा नाही, काय होणार आहे या गोष्टीतून. कारण ही गोष्ट ही जी खुशी असते ना, ती अशी अशी संपून जाते. मग नंतर आमच्या घरी जेव्हा AC आला, तरी पण मला झोप लागत नव्हती. AC आल्यावर पण झोप लागत नव्हती. मग विचार केला, मग हा ACचा दोष नाही आहे, आपल्या विचारांचा दोष आहे. मग तिथून माझी जर्नी झाली थ्रू दिस प्लेस कॉल्ड धारावी. तुम्हाला धारावी माहिती आहे ना? जोरात जरा आवाज होऊ दे. मग धारावीमध्ये मी माझी दिवाळी सेलिब्रेट करायला गेलो. तिकडे भरपूर मुलं होती आणि त्यातल्या एका मुलाला मी असं मांडीवर ठेवलं आणि त्याशी बोलत होतो. मी त्याला विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचं? तो बोलला, मला मोठं होऊन आर्मी ऑफिसर बनायचं. मी बोलला, आर्मी ऑफिसर, तुला माहिती आहे काय काय करायला लागतं? तो बोलतो, मला नाही माहित. मग दुसरा मुलगा, तुला काय बनायचं? तुला टीचर बनायचं आहे. का बनायचं आहे? कारण मी माझ्या टीचरला बघतो, कसं बनायचं माहित नाही. मग मी विचार केला, आपल्या सगळ्यांकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वप्न आहेत. आपल्याला ती परवानगी दिली आहे देवानी. आपल्याकडे तो प्रिव्हिलेज आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय एक्झॅक्टली करायचंय. पण 70 ते 80% जी मुलं असतात या गावात राहणारी किंवा या स्लम्समध्ये राहणारी, त्यांना आयडिया पण नाहीये ती शिडी भेटते कुठे आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं.
मग मी चालू केलं धारावीमध्ये परत जायला, की परत जाऊया, परत बघूया, कंडिशन बघूया आणि व्हिडिओ बनवूया. मग ते व्हिडिओ व्हायरल गेले. मग त्यानंतर मी एक सिरीज केली. आता कसं कॉन्टेंट सगळे बनवतात. म्हणजे कॉन्टेंट आलं 1 मिलियन आलं, अरे आय एम हॅपी, चला पार्टी करूया. दुसरा व्हिडिओ 1 मिलियन, आय एम हॅपी, पार्टी करूया. तिसरा आला 100K व्ह्यूज, मजा नाही, काहीतरी आपण रॉंग करतोय, काय चांगलं चालणार नाही, यामध्ये काय फ्युचर नाही आहे. मग मी तिथून स्वतःला एकदम डिटॅच करून टाकलं. मी विचार केला हार्डवर्क करूया, बाकी सगळं बघूया काय होतंय. मग त्यानंतर मी एक सिरीज केली. त्या सिरीजचं नाव होतं 10 मिनिट्स विथ आर्यन. म्हणजे एक आर्यन नावाचा मुलगा होता, ज्याला मी 7 दिवसासाठी 10 मिनिटासाठी शिकवलं. रस्त्यावर तो राहतो, शाळेत कधीच गेला नाहीये, मम्मी पप्पा पण रस्त्यावर राहतात, झोपतात, खातात, पितात, सगळं तिकडेच होतं. मी त्याला रोज 7 दिवसासाठी भेटत होतो. मग डे 1, डे 2, डे 3, डे 4, 5, 6, डे 7 असं ते सिरीज बनवली. त्यामुळे मी त्याला काय बोललो, हे बघ मी तुला 7 दिवस शिकवणार आहे, पण अट अशी आहे, जर तू आलास 7 दिवस तरच मी तुला हा मिस्ट्री बॉक्स देणार. त्या बॉक्समध्ये बघून त्याला वाटलं यार काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी रिवॉर्ड मला भेटणार आहे. मग चला बसूया. मग प्रत्येक दिवशी तो यायचा. मग त्याला मी पहिल्या दिवशी काय शिकवलं, तुझं नाव इंग्रजीमध्ये कसं द्यायचं. मग ABCD शिकवलं. मग त्याचं आर्यनमय त्यांनी पहिल्यांदा नाव लिहिलं. ती व्हिडिओ व्हायरल झाली. मग सेकंड व्हिडिओ मी त्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, वजाबाकी आणि अधिक हे शिकवलं. त्याला आपण माझ्या लँग्वेजमध्ये नाही शिकवू शकत. मग मी काय केलं, तू उद्या दगडं घेऊन ये. तो काय करतो, तिकडे बसायचा आणि दगडं फेकायचा लोकांवर. मी त्याला बघायचो असं भरपूर. त्यांनी दगडं आणली आणि मी त्या दगडांचा वापर करून त्याला शिकवलं, हे 1 दगड, हा 2 दगड, झाले किती दगड, 2 दगड, हा 2 दगड, हा 3रा दगड, झाले किती दगड, 3 दगड. तर असं मी त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये शिकवलं. मग हे सगळं झालं आणि बाय दी एंड ऑफ 7 डे त्यांनी कंप्लीट केलं. आणि मग त्याच्या आई वडिलांसमोर मी तो मिस्ट्री बॉक्स ओपन केला. आणि त्या मिस्ट्री बॉक्समध्ये एक कार्ड होतं ज्यावर लिहिलेलं लाईफ टाईम स्पॉन्सरशिप ऑफ एज्युकेशन. आता त्या कार्डवर प्रिंट करणं, कॅनवावर डिझाईन बनवणं हे सगळं खूप इझी आहे, पण त्याला निभावणं खूपच जास्त मुश्किल आहे. मग आम्ही काय केलं की, आणि तेव्हा आयडिया नव्हती की NGO कसं चालवतात, कसं कसं काम करतो आपण, कसं कसं कुणाला एम्पॉवर करायचं. तर मी काय विचार केला, पैसे देऊया. सगळ्यात सिंपल गोष्ट हीच आहे की बँकेतून पैसे काढले आणि दिले. तर मी गेलो ATM मध्ये, पैसे काढले, 10,000 रुपये काढले आणि मी त्याच्या पप्पांना देऊन टाकले की हे घे 10,000 रुपये आणि तुम्ही त्याचं ॲडमिशन करून टाका आणि काही लागलं आम्ही आहे ते. नंतर मी 5 दिवसांनी गेलो, तो मुलगा तिकडेच. मी विचारलं शाळेत काय गेलास की नाही, तर बोलला शाळा, कुठली शाळा, कसली शाळा. मग मला कळलं की त्याच्या पप्पांनी जुगारामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करून टाकले. इन्व्हेस्ट काय, वेस्ट बोलतात त्याला, सॉरी. इन्व्हेस्ट जरा चांगला शब्द हे केला. मग त्यांनी ते 10,000 रुपये तिकडे देऊन टाकले. आणि नंतर मला कळलं की ही सायकल कधी थांबणार नाही जोपर्यंत आपण काही करत नाही. मग मी काय केलं, आता हा झालाय, पण हा इन्सिडेंट झालाय, मग एक काम करूया, आपण 10,000 देणार, पण मी यावेळी फिक्स डिपॉझिटमध्ये टाकणार, ठीक आहे. आणि ह्याच्यातून मला पैसे काढायचे असतील तर साईन माझी लागणारच, माझ्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकत नाही. मग मी 10,000ची फिक्स डिपॉझिट बनवली. आणि मग त्यांना कळलं की जोपर्यंत मी शाळेत त्या मुलाला घेऊन जात नाही तोपर्यंत मला कळणार नाही. मग ते शाळेत घेऊन गेले. तिकडून मला व्हिडिओ कॉल केला की हे बघा आम्ही शाळेत आलोय. मग त्यानंतर त्यांनी ॲडमिशन केलं, हे बघा ॲडमिशन झालं. मग त्यानंतर त्यांनी शाळेचा युनिफॉर्म घेतला, ह्या बघा याने युनिफॉर्म घातलाय. असं करत 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 जेव्हा ते मला एक व्हिडिओ पाठवायचे, मी त्यांना 1,000 1,000 1,000 1,000 1,000 पाठवायचो. मग नंतर मला कळलं जो रिवॉर्ड आर्यनसाठी कामाला आला तो सेम रिवॉर्ड त्याच्या पप्पांसाठी आला. की जर मी एक व्हिडिओ पाठवला तर मला दादा 1,000 रुपये पाठवतील. मग मी विचार केला, जर आपण सगळे रिवॉर्ड फोकस झालो, की आपण जर एवढं धावलो तर आपले 10 कॅलरी कमी होणार, त्या विचाराने प्रत्येक काम केलं. थोडं डिफिकल्ट आहे, थोडं शॅलो, म्हणजे थोडं वरवरचं वाटतं. पण नंतर मी विचार केला, वाय नॉट डू इट, चला इम्प्लिमेंट करूया. मग आम्ही एक NGO मध्ये जॉईन झालो, त्याचं नाव आहे क्रिएट टुगेदर फाउंडेशन. त्यामध्ये काम काय करतात, त्यांनी एक गाव अडॉप्ट केलंय, तिकडे जाऊन आदिवासी मुलांना, आदिवासी बायकांना रोजगार देतात. तिकडे त्यांना अडॉप्ट करून ठेवले, त्यांना खाणं पिणं देतात.
मग मी विचार केला तिकडे पण प्रोग्राम सेम लॉन्च करू. मग तिकडे एक रिवॉर्ड फोकस लॉन्च केला आम्ही प्रोग्राम, ज्यामध्ये जेवढ्या पण गावच्या महिला आहेत ज्यांना तिकडे अब्यूज होतं, त्यांचे नवरे मारतात त्यांना, त्यानंतर त्यांना नाला साफ करायला लागतं पैसे कमवण्यासाठी, दिवसाला ₹200 असे कमवतात. मग आम्ही त्यांना काय बोललो, की तुम्ही रोज आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला एक स्किल शिकवतो आणि जर तुम्ही 1 महिना आलात, तर आम्ही तुम्हाला नेक्स्ट 2 महिन्यांचे पैसे देऊन टाकू. मग त्यांचा विचार काय, की फक्त 1 महिन्याची गोष्ट नाहीये, आता 3 महिन्याची गोष्ट आहे. मग ते 1 महिना रोज यायला लागले. त्यांना वाटलं की आम्ही त्यांना फक्त स्किल बनवतोय, पण आम्ही त्यांच्याकडून प्रोडक्ट बनवून घेत होतो. मग तेच प्रोडक्ट आम्ही घेतले, विकले आणि ते विकून जेवढा आम्हाला पैसे आले ते आम्ही त्यांना 2 महिन्याचा रोजगार दिला. मग मला कळलं की हा यार रिवॉर्ड बेस्ड थोडा मेकॅनिझम चांगला आहे. मग हे आम्ही यूज करत गेलो आणि खूप 3 वर्ष काम केलं, जे मला घेऊन आलं या मिशनमध्ये. या मिशनचं नाव आहे मिशन 30-303. 30 शाळा, 30 दिवस, 3 करोड. हा जेव्हा मी फिगर सांगितलं ना 3 करोड, माझ्या टीमला बोला, बाबा काय पिला बिला आहे काय सकाळी 11 वाजता? बोललो बाबा अजून कसं आहे ना, मी पित नाही आणि अजून माझी उतरली नाहीये. तर मी बोललो चल ठीक आहे आपण करूया. 3 करोड काय असं बोलण्यासाठी आहे, पण प्लॅनिंग भरपूर होती. आम्ही विचार केला की आता तुम्हाला मी आकडा सांगितला, महाराष्ट्रामध्ये 65,000 पेक्षा जास्त शाळा आहेत. त्यातल्या बघायला गेलं तर हजारो शाळांमध्ये एक शिक्षक आहे. परत अशा 1000 शाळांमध्ये 1000 शाळा आहेत ज्यामध्ये फक्त 1 स्टुडंट आहे. त्यापेक्षा अशा हजारो आणि लाखो स्टुडंट्स आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचा डेटाच नाही आपल्याकडे, कारण त्यांनी आधार कार्डच नाही बनवलंय. त्यानंतर अशा किती शाळा आहेत ज्या धोकादायक डिक्लेअर झाल्यात. का झाल्यात? कारण त्यांच्याकडे कधी लक्ष गेलं नाही. त्यानंतर मला कळालं की काय बोलतात, जी चूक आहे ती गव्हर्नमेंटची नाही, ती प्रत्येक माणसाची आहे. जर आपण एका माणसाला कंप्लेन करत गेलो तर आपलं तोंड दुखणार आहे, त्यांना काय होणार नाहीये फायदा त्याचा, तोंड आपलं दुखणार आहे, एनर्जी आपली जाणार आहे. मग मी विचार केला कंप्लेंट नाही करूया, ऍक्शन करूया. मग मी 30 दिवस नॉन स्टॉप स्कूटी चालवली. तिचं नाव सकू आहे, त्या स्कूटीचं नाव ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. तिचं नाव सकू आहे आणि मी विचार केला की 30 दिवसांसाठी मी हजारो किलोमीटर चालेन. माझ्या टीमच्या हेल्पनी मी 1 महिना प्रिपरेशन केलं. 100+ शाळांना कॉल केला, सरांशी बोललो. त्यातले एक सर इकडे लहू सर पण आहेत. लहू सर उभे राहा एकदा. लहू सरांसारखे अमेझिंग हिरे भेटले मला आणि मी या 30 दिवसांसाठी स्कूटीने सगळीकडे प्रवास केला, सगळ्यांच्या स्टोरीज समजल्या आणि कळलं की त्यांना काय काय इश्यू आहे शाळांमध्ये आणि ॲट द सेम टाइम अशा काय काय गोष्टी त्या चांगल्या करतायत ते पण समजून घेतलं आणि हे सगळं मी 30 दिवसांच्या व्हिडिओजमध्ये सांगून टाकलं. त्या एका सिरीजमध्ये आम्हाला एका महिन्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 लाख फॉलोअर्स आले आणि 1 मिलियन असे झाले. ज्या वर्डसाठी एमसाठी आम्ही एवढं झुजत होतो, एवढं आम्ही काम करत होतो, ते फटक्यात झालं. आणि जेव्हा ते झालं ते फीलच झालं नाही, कारण आम्हाला वाटलं की जेवढं आलंय तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. मग 1 महिना ते झाल्यानंतर आम्हाला भरपूर हिरे भेटले. त्यातली 1-2 तुम्हाला स्टोरी सांगतो, खूप भारी आहे आणि तुम्हाला ऐकायला पण आवडेल त्या गोष्टींबद्दल, कारण मी आहे ना स्टोरी टेलर आहे, मला भाषण द्यायला जमत नाही. मग त्यातली एक स्टोरी होती युवराजची. कोणी बघितलं इकडे व्हिडिओ? युवराज बघितलाय ना? हां. तर युवराज म्हणून एक मुलगा आहे, तो कोल्हापूरच्या रंकाळ्यावर वडापाव आणि पाणीपुरी विकतो आणि तो मला भेटला आणि त्याच्या शाळेने मला युवराजबद्दल सांगितलेलं की युवराज नावाचा मुलगा आहे, खूप चांगला मुलगा आहे, जरा जाऊन त्याला भेट. मी जाऊन त्याला भेटलो, समजून घेतलं आणि मी एवढ्या मुलांशी भेटतो. मी जवळजवळ 1 ते 2,000+ मुलांची इंटरव्ह्यू घेतल्यात माझ्या लाईफमध्ये. तो एक असा मुलगा आहे जो पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये एकदा पण हसला नाही. मी बोललो यार काय झालं, तू हसत का नाहीस? मी त्याला गुदगुदल्या करतोय, का हसत नाहीयेस, काय झालं तुला? तो बोलतो मी तेव्हाच हसेन जेव्हा माझी स्वतःची ॲम्ब्युलन्स असेल. मी बोलतो तुला ॲम्ब्युलन्स का बनवायची स्वतःची? तो बोलतो लोकांनी माझी खूप सेवा केली आहे. लोकांनी तुझी सेवा केली आहे म्हणजे काय केलंय? बोलतो माझ्या मम्मीनी मला जन्म दिलाय, तिने मला खायला दिलंय, माझ्या बापानी मला दारू पिऊन मारलं पण तरी पण त्यांनी मला काही त्रास दिला नाही, मला माझ्या शाळेने ॲडमिशन दिलं, मला माझ्या टीचरांनी शिकवलं,
परत मला कधी काय लागलं तर मला ज्या ज्या पाणीपुरीच्या गाडीवर मला काम भेटलंय त्यांनी पण मला मदत केली आहे. मी विचार केला, ज्या गोष्टी आपल्याला एवढ्या इझिली भेटतात आणि असं वाटतं की ते निसर्ग आपल्याला देतोय, त्या किती मोठ्या महत्वाच्या गोष्टी आहे, किती मोठा प्रिव्हिलेज आहे तो. आपण मुंग्यांच्या जन्माला आलो असतो, आपण कावळ्याच्या जन्माला आलो असतो, आपण कुठल्यातरी पक्ष्याच्या जन्माला आलो असतो. पक्षी कुठला पोपटाचा काय तुम्हाला काय वाटतं पर्पज आहे? चिमणीचा काही पर्पज आहे लाईफमध्ये? मला मोठा होऊन जगातली बेस्ट चिमणी व्हायची आहे. मला एक चिमण्यांची शाळा बनवायची आहे. मला 10 लाख अंडी बँकमध्ये जमा करायची. असं काय नसतं ना, काय नाही, एकदम चिल असतं त्यांचं. पण आपण काय थोडा पर्पजवाला माणूस आहे. तर त्याशी बोललो मी, समजून घेतलं की हे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे. आणि मी त्याला एकदम असं एकदम म्हणजे एकदम सिम्पली विचारलं की युवराज, तू एक गोष्ट सांग की जर तुला एक गोष्ट मागायची असेल माझ्याकडून, ती काय असेल? तो मला बोलतो, मी कधी माझा बर्थडे केला नाही, मला एकदा बर्थडे घ्यायचा. आणि हा मुलगा जवळजवळ 14 वर्षाचा आहे. 14 वर्षांमध्ये एकही बर्थडे नाही, हे ऐकून जरा मला जी खटकली, भाई बर्थडे कसा भेटला तुझा? मग तो मला म्हणला, त्याशी बोललो आणि नेक्स्ट डे आम्ही त्याच्या शाळेत गेलो आणि फुल आम्ही लेझिम ठेवलं. मुली नटलेल्या, मुलं नटलेली, सगळे डान्स करतायत आणि काही ना काही चालू आहे. आणि त्याला वाटलं की हे माझा वेलकम सेरेमनी चालू आहे. पण नंतर कळलं की त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचा तो बिल्डअप होता. आणि त्याला आम्ही एका ठिकाणी असं ठेवलेलं एका रूममध्ये आणि आम्ही सगळं प्रिपरेशन करत होतो की चला बलून्स लावूया, चला केक आणूया, चला मुलांना घेऊन येऊया, एकत्र करूया. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला हॅपी बर्थडे टू यू बोलायचं आहे हा. मग सगळ्यांना शिकवलं. त्यानंतर आम्ही गाणं चुकून प्ले केलं की असं गाणं प्ले होणार आणि तो खूप दूर होता. जसं ते गाणं प्ले झालं ना, मला तिकडून रडायचा आवाज आला. ते गाणं ऐकून तो रडला, हॅपी बर्थडेचं. तो बोलला, दादा, मी बोललो का रडतोय भाई, काय झालं, तुला माहित नाही ना काय आहे? बोलला, दादा मला कळलं, कारण मी पहिल्यांदा हॅपी बर्थडेचं गाणं माझ्या शाळेमध्ये ऐकलंय आणि मला असं वाटतंय की तो बर्थडे माझ्यासाठी तुम्ही केलाय. मग त्याला मी जेव्हा तिकडे घेऊन गेलो, तो असा रडला, असा रडला. आणि मला असं वाटलं ना, ते जे रडणं होतं ना, त्यामध्येच त्याचं हसणं होतं. ते जे रडणं होतं त्यामध्येच सगळं होतं. तो रडला, त्यांनी सगळ्यांना हग केली, त्याला आम्ही गिफ्ट दिले, बॅग दिली, सगळं केलं. आणि त्यानंतर कळलं की ते इनफ नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की तुला जर कधीही ॲम्ब्युलन्स हवी असेल, विल मेक शुअर की तुला आम्ही त्या प्रोफेशनमध्ये जेवढी हेल्प हवी आहे, समाजसेवक बनायचं आहे, त्यामध्ये जेवढं काय हवं आहे त्यामध्ये आम्ही फुल्ली स्पॉन्सर करू. तू फक्त तुझ्या पर्पजवर फोकस कर आणि शिक्षा घे. दुसरी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी ही पालघरच्या केल्ठन विलेजमध्ये एका शाळेमध्ये शिकते. आणि कस्तुरीला मोठं होऊन काय बनायचं आहे? कलेक्टर, ऑफिसर, काहीतरी मोठी मॅडम बनायचं. आणि ती आम्हाला भेटली त्या शाळेमध्ये आणि मला ते मॅडम बोलल्या की एक कस्तुरी नावाची मुलगी आहे तिकडे बसली आहे, त्याशी एकदा बोल, तिच्याशी एकदा बोल. मी बोललो बोललो चांगलं चांगलं बोलते. मला घरी काय चाललंय? ती बोलते घरी मम्मीला कॅन्सर आहे. अच्छा, कॅन्सर आहे आणि कधीपासून आहे, काय चाललंय? मी तिला विचारलं. आणि मी बोललो तू राहते कुठे? बोलले इथून लांब राहते. कुठे चाळ आहे, कुठे कुठलं घर आहे? काय नाही काय नाही, आमचं एक जंगलाच्या आत छोटंसं घर आहे. तर आम्ही तिच्याबरोबर मी एक प्रवास केला. मी आणि कस्तुरी चालत चालत चाललोय आणि ते ऍक्च्युली जंगल आहे. म्हणजे तिकडे बिबट्या बिबट्या या सगळ्या प्रकारची प्राणी आहेत आणि ती रोज त्या रस्त्यातून शाळेत येते 2 किलोमीटर चालत. मी तिच्यावर चालत 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 गेलो आणि तिकडे पोचलो आणि चालता चालता मी तिला विचारतोय की तुझ्याकडे जर पैसे असले तर तू काय करणार? ती बोलते मी माझ्या मम्मीचा कॅन्सर ठीक करेन आणि जर तुला चांगला आम्ही रस्ता बनवून दिला तू येशील का? ती बोले नाही, तू कुठलाही रस्ता बनव, मी येणारच. मग मी तिकडे पोचलो आणि ते घर बघितलं. ते घर असं होतं ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. ते एका साड्यांनी बनवलेलं घर होतं आणि असा तुम्ही धक्का मारला की ते घर पडलं, असं आहे. मग त्याची मम्मीला मी जेव्हा भेटलो, आमच्या डोक्यामध्ये विचार असतात ना की जर कुणाला कॅन्सर झाला असेल किंवा कुठला रोग झाला असेल तर आम्ही विचार करतो तर हा माणूस जरा कुठल्या बेडवर झोपलेला असणार किंवा काहीतरी वीक असणार. जेव्हा तिथे गेलो ना, तिची मम्मी एक पॉवर हाऊस होती. पॉवर हाऊस.
तिने मला बोलवलं, आम्हाला चहा पाजली. तिच्याकडे बघून तुम्हाला वाटणारच नाही या बाईला कॅन्सर आहे. ती बोलली की कॅन्सर मला झाला असेल तर एका चांगल्या कारणासाठी झाला असेल. मला फक्त त्या कारणाचं ऐकायचं आहे. मला कॅन्सरचं ऐकायचं नाही. मग बोललो. मग मी विचारलं, तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे तुमची मुलगी काय बनली पाहिजे? बोलले, मला माहित नाही, पण लोकांनी तिला मॅडम बोललं पाहिजे. मला मॅडम? मला हा मॅडम. मग ती काही बनू दे. मग तो व्हिडिओ भरपूर जास्त व्हायरल झाला आणि आम्ही एकत्र चहा पिली. मी, कस्तुरी, तिची मम्मी. हे सगळं झाल्यावर काय 10 मिलियन काहीतरी तो व्ह्यूज गेला, 1 करोड लोकांपर्यंत. त्यानंतर त्यांना एवढी हेल्प झाली, तुम्ही विचार पण करू शकत नाही. आता काही दिवसांआधी आम्ही परत गेलेलो त्यांच्या शाळेत आणि कस्तुरीला पण भेटायला. तिकडे चालत चालत गेलो आणि बघितलं की जिथे त्यांची हे होतं, घर होतं साड्यांनी बनलेलं, त्याच्या बाजूलाच हे असं सगळं असं खणलेलं होतं. म्हणलं, काय चाललंय? कस्तुरी बोलते, आमचं घर बनतंय. तुला घर घर म्हणजे कसं झालंय? ते बोलले, तुमच्या एका व्हिडिओमुळे गावकरी आले, एक NGO आला, मग एक ट्रस्ट आला आणि त्यांनी एकत्र मिळून आमच्यासाठी हे सगळं केलं. त्याऐवजी त्यांच्याकडे एवढं राशन आहे, एवढं सामान आहे, इकडे जेवढे बसले ते एकत्र बसून खातील 1 महिना. तर हे फक्त देवाणघेवाणचं काम नाही आहे. हे काम हे आहे की जर आपल्याकडे प्रॉब्लेम असतील, प्रॉब्लेमच्या पलीकडे पण बघा. आपण एका टनलमध्ये आहे, आपण एका म्हणजे भिंती आहेत आजूबाजूला, टनलमध्ये घुसलोय, पण जरा तुम्ही चालत गेला ना, तुम्हाला जरा तरी उजेड दिसेलच. त्या उजेडावर फोकस करा, फक्त त्या उजेडावर फोकस करा आणि तुम्ही चालत राहा. तर या सगळ्या कहाण्या आम्ही एक्सपिरियन्स केल्यात. आता आम्ही हे करत करत जवळजवळ 3.5 करोड रुपये रेज केले शाळांसाठी. त्याऐवजी आम्ही काय काय शाळांना तोडलं पण, ज्या ज्या खूपच खराब परिस्थितीमध्ये होत्या. म्हणजे तुम्ही त्या शाळेत जाल ना, एक दापूरमाल म्हणून शहापूरमध्ये एक विलेज आहे. कोणी ऐकलंय का दापूरमाल म्हणून? कुणी नाही ऐकलंय. आपण गावकरी माणसं आहे यार, त्यांना दापूरमाल माहित नाही. शहापूर तर ऐकलं असेल ना. तर दापूरमाल म्हणून विलेज आहे आणि हे विलेज 3 किलोमीटर डोंगरावर आहे. तुम्ही तिकडे काही ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. नाही बस, नाही कार, ना बाईक, काहीच नाही. आणि आम्ही तिकडे चालत गेलेलो 2-3 किलोमीटर आणि एवढा घाण रस्ता आहे ना. माझी टीम चालली आहे, माझ्यावर 5 लोक, एक तिकडे पडतोय, तिकडे हा पडतोय. बोललो, बाबा सांभाळून चला, 1 पीस मध्ये वरती पोचायचं आणि परत पण खाली यायचंय. वरती पोचलो कसं ना कसं आणि तिकडे बघितलं तर अशी अवस्था मी म्हणजे लाईफमध्ये बघितली नाही. मला ती स्कूल म्हणजे टॉयलेट वाटलं आणि टॉयलेट म्हणजे एक बोलतात ना कबाडखाना वाटला, एक छोटीशी रूम जिकडे काही ना काही पडलेलं आहे, अशी अवस्था होती तिकडे. आणि मी विचारलं, असा प्रॉब्लेम काय, तुम्ही इकडे शाळा चांगली बनवली का नाहीये? ते सर बोलतात की सर कसं आहे, ही शाळा आमची धोकादायक आहे, त्यामुळे मुलांना शिकू शकत नाही. मग आम्ही त्यांना आमच्या एका गावकरीच्या घरीही शिकवतो. तिकडे अशी 20-30 मुलं अंधारात बसून अभ्यास करतात. त्यांच्यासाठी सकाळ म्हणजे शिक्षण, रात्र झाले की शिक्षण बंद. मी विचार केला, यार आम्हाला ती अपॉर्च्युनिटी भेटलेली की आम्ही रात्री पण अभ्यास करू शकत होतो. किती मोठी गोष्ट आहे. ते भरपूर सारे ऍस्पिरंट्स पण आहेत ना. कोणाला IAS वगैरे बनायचं आहे? IAS, IPS कोण आहे? अरे एकटाच आहे रे, उभा राहा. काय नाव तुझं? काय? श्रेयस. श्रेयस साठी टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. श्रेयस, तुला का बनायचंय कलेक्टर? काय बदलशील देशात? आरामात. तर मी काय म्हणत होतो, जरा भुला झाला माझा. बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक वाजवा जरा. हा, काय बोलत होतो? हा हा हा. तर आपल्याला प्रकाश आहे, आपल्याकडे सूर्य आहे, आपल्याकडे घरी ट्यूबलाइट आहे, सगळं आहे, पण काय काय मुलांकडे मुलींकडे ते पण नाहीये. मग आम्ही काय केलं, तिकडे जी शाळा होती ती टॉयलेट सारखी दिसणारी, तिला पहिलं पाडलं, जी 20-30 वर्षांपासून तशीच होती. विचार करा, 30 वर्षांनंतर एक शाळा जी खराब होती ती तुटली. त्यांच्यासाठी ती दिवाळी होती. शाळा तुटल्यावर पहिल्यांदा कोणतरी खुश बघितलंय मी. मग ते खुश झाले आणि आता आम्ही विचार केला की एवढं सामान घेऊन कसं जाणार, कारण जर सामान्याने ट्रान्सपोर्टनी आपण काही करू शकत नाही. मग सगळे गावकरी एकत्र झाले
आणि बोलले की तुमची आम्ही हार्डवर्क बघून आणि तुमचं डेडिकेशन बघून आम्ही असं ठरवलंय की आम्ही गावकरी एक एक करून खाली येणार आणि ते सगळं सामान 2 किलोमीटर चढत वरती घेऊन जाणार. यातून काय मेसेज आहे माहिती आहे? एक शाळा फक्त एक विद्यार्थ्यांनी बनत नाही, ती शाळा गावानी बनते आणि ते गाव शिक्षामुळे आणि त्या शाळेमुळे पुढे जातं, लोकांपर्यंत पोहोचतं. तर माझं म्हणणं असं आहे ना की तुम्हाला कधीही अशी अपॉर्च्युनिटी भेटली ना की चला आपण जुन्या शाळेत जाऊया, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जाऊया, एकदा भेट द्या आणि विचारा की जेव्हा तुम्ही तेव्हा होते आणि आत्ता आहात काय काय बदल झालाय, त्या बदलीला समजून घ्या, क्या बदल का झालाय समजून घ्या. त्यामुळे तुम्हालाही कळेल की मी जो आहे त्या शाळेमुळे आहे, पण माझ्यामुळे त्या शाळेला काय उपयोग होणार आहे. कधी तुम्ही विचार केलाय? आपण नेहमी एकाच लेवलने विचार करतो, या शाळेमुळे मला काय बेनिफिट आहे, मी का या शाळेची फी भरली पाहिजे, है ना? तर तुम्ही हा पण विचार करा की माझ्यामुळे या शाळेला काही बेनिफिट होणार आहे का. जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही कॅमेरा उचला आणि एक व्हिडिओ बनवा की आज मी माझ्या शाळेत आहे आणि या शाळेची अवस्था अशी आहे, चला एकत्र येऊ आणि शाळेला बदलून टाकू, है ना? तर बस, म्हणजे मला काय तुम्हाला भाषण वगैरे द्यायचं नाही, हे भाषणच झालं ना एक प्रकारचं. तर मला तुमचे प्रश्न वगैरे काही आहेत का? मला तुमच्याशी बोलायचं आहे. कुणाला बोलायचं आहे माझ्याशी? हा सर, येस, लेट्स गो. हा, जोरात बोला. माईक आहे का? द्या माईक द्या. आता मजा आहे. अब खुलेगी मेरी पोल. कितना आता है इसको? आया बड़ा 28 साल का लौंडा, मुंबई से आया, पता नहीं घारेवाडी में कितने घारे हैं. हे घारे आवडतात तुम्हाला? घाऱ्या कुणी आणल्यात काय? काय पटलं नाही आपल्याला. सिद्धेश दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव? मी विकास पाटील, गाव माझं काले. ज्या काले गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली ते माझं गाव. क्या बात आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था. आणि दादा, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, पण तुमच्याबरोबर मला काम करायचं आहे. जे मी काम माझ्या गावामध्ये माझ्या शाळेसाठी 2.5 कोटी रुपये गोळा करून, अरे वा, मी माझ्या गावची शाळा बांधली. माझं प्रेरणास्थान इथं बसलेलं आहे काकाजी. मी 2018ला पण केला होता. अरे सर, मी 2018ला पण केला होता. ज्या दिवशी मी माझ्या शाळेची इमारत पूर्ण करेन त्या दिवशीच दाढी काढीन. सांगायला मला अभिमान वाटतो की माझी दाढी एवढी होती. गतवर्षी मी शरद पवार साहेबांना 2018ला भेटलो. त्यांनी मला 1 कोटी रुपये जाहीर केले, पण देताना सांगितलं होतं विकास फक्त 20 लाख रुपये गोळा कर. सिद्धेश दादा, सांगायला अभिमान वाटतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पैसे गोळा केले त्या शाळांसाठी. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न असो, बारसा असो, जावळ असो, 13वा असो, मुलीचं कार्य असो, कुठलाही कार्यात लोकांनी फोन करून सांगितलं विकास 5,000 रुपये घेऊन जा, 10,000 रुपये घेऊन जा, 50,000 रुपये घेऊन जा. मला 1 कोटी देताना शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की विकास किमान 20 लाख रुपये गोळा कर. दादा, थांबलो नाही, थकलो नाही, 5 वर्ष झगडत राहिलो. घरच्यांनी एवढंच सांगितलं होतं की घरला सुद्धा येऊ नका, तिथं एक खोली बांधून तिकडंच राहावा. डोक्यात 24 तास शाळा होती, आजही आहे. मध्यंतरी तुमच्या टीमला सुद्धा मी संपर्क केला होता की मला सिद्धेश दादाबरोबर काम करायचं आहे. दादा, मला सांगायला अभिमान वाटतो की 20 लाख रुपये नाही गोळा केले, 84 लाख रुपये गोळा केले. गत 2 वर्षापूर्वी ज्यावेळी शाळेचं उद्घाटन मी शरद पवार साहेबांच्या हस्ते केलं, 12 वर्गखोल्या पाडल्या, 16 वर्गखोल्या बांधल्या. दुर्दैवानं शाळेला एक टॉयलेट नव्हतं, आज 17 टॉयलेट झाले शाळेत. सांगायला अभिमान वाटतो. मुलं माझे आरोचं पाणी पितात. प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह पॅनेल बोर्ड आहे. प्रत्येक वर्गात माझा वायफाय आहे. मुलांना 20x24ची खोली आहे. प्रत्येक वर्गात CCTV आहे, स्पीकरची सोय आहे. बसलेल्या सगळ्यांना आव्हान करतो, कधीतरी माझी शाळा बघायला या, जी शाळा मी काकांच्या प्रेरणेतून उभी केलेली आहे. आणि मी ज्यावेळी 22 सप्टेंबरला अण्णांची जयंती असते त्या दिवशी शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन केलं. स्टेजवरती मला पवार साहेबांनी जवळ घेतलं. मी कुठल्याही पॉलिटिकल लीडर, मी आजही शरद पवारांच्याकडून पैसे आणले म्हणून मी कुठल्या त्यांच्या पक्षाचं काम करत नाही, मी कुणाचाच नाही. मी फक्त माझा आहे आणि माझ्या शाळेचा आहे. मला बरेच जण म्हणतात की आमच्या पक्षाचा आहे, मी कुठल्याच पक्षाचा नाही. मला त्या दिवशी शरद पवारांनी जवळ घेऊन सांगितलं, विकास 12 वर्षाचा तप केलायस, शाळा पूर्ण झाली, तुझा शब्द मी पाळलाय, माझा शब्द तू पाळ, आज दाढी करून ये.
त्या दिवशी दाढी केली, वर्षभर दाढी ठेवली नाही. परत ह्या 22 सप्टेंबर 2025ला परत पण केलाय, परत दाढी ठेवली आहे. पण आत्ता नाही सांगणार, पण ज्यावेळी जाहीर करेन. सिद्धेश दादा, लोक भरपूर आहेत, फक्त तुमच्यासारखा एखादा युवक ज्यावेळी उभा राहतो इन्स्टाच्या माध्यमातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या, आज वाईट वाटतं की सिद्धेशदादासारखी मुलं पुढे येत आहेत, देणग्या गोळा करतायत, शाळा उभी करतायत, पण शासन पाठीशी उभं राहत नाही. इथं बसलेले बरेच जण शिक्षक आहेत. सांगायला वाईट वाटतं की आज तो शिक्षक शिकवायला जायच्या अगोदर 4 बीपीच्या गोळ्या खाऊन जातो. सकाळी 11ला सर्क्युलर येतं, 12पर्यंत ते पाठवायचं असतं. भात पण त्यानं शिजवायचा, आवक जावक पण त्यानं बघायची, सगळं काम त्या एका शिक्षकानं करायचं. आणि आज आपण म्हणायचं की झेडपीच्या शाळेची मुलं कमी होत आहेत. ह्याला कारण फक्त आणि फक्त शासन आहे. शासनानं फक्त त्या शिक्षकाला शिकवण्याचं काम द्यावं. आमचा झेडपीचा शिक्षक लहू बोराटे सर बसलेत, त्यांच्याशी मध्यंतरी संपर्क केला. तो शिक्षक काय करतो, तो तर लहू बोराटे दादा शिक्षक शिक्षणाच्या माध्यमातून देणग्या गोळा करायच्या असतील, मुलांना शिकवायचं असेल, असं काम करतो. दादा, तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी आणि तुम्ही जे 3 कोटी रुपयाचे स्वप्न बघितले ते 300 कोटीकडे जावं. महाराष्ट्रातली एकही शाळा शिक्षणापासून, भौतिक सुविधांपासून वंचित राहू नये, एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. क्या बात आहे, खूप भारी, खूप भारी. नमस्कार दादा. मी प्राथमिक शिक्षकच आहे आणि मी पहिल्यांदा ज्या शाळेमध्ये काम केलं त्या शाळेमध्ये पटसंख्या होती 700 आणि अचानक कोकणामध्ये जावं लागलं आणि तिकडची अशी अवस्था आहे की तिथली पटसंख्या बघून मी एकदम शॉक झालो. पहिल्यांदा पटसंख्या फक्त 7 आणि शिक्षक मी एकटाच. तुम्ही मगाशी म्हटला की काही शाळा अशा आहेत की तिथं एकच शिक्षक आहेत. गेल्यानंतर शाळेची अशी अवस्था होती की मुलांना बसायला तिथं जागा नाही. पावसाळ्यामध्ये संपूर्ण दोन्ही खोल्या गळून जात आहेत. वरांड्यामध्ये बसून आम्ही 1.5 वर्ष काढलं आणि तरी सुद्धा तिथं इतकं चांगलं मुलं शिक्षण घेत आहेत आता. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय सर की तिथं फक्त आपण सिस्टीममध्ये गेल्यानंतर काय फायदा होतो. मी फक्त एक अर्ज लिहिला शासनाला की शाळा अशी गळते म्हणून आणि 3 लाख रुपये निधी त्याच्यासाठी आलेला आहे. आणि त्याच्या आधी कोणी केलं का नाही केलं मला माहीत नाही, पण मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की मनापासून आपण ठरवलंय. त्या मुलांना मी जाण्याच्या आधी वाचता येत नव्हतं, मराठी सुद्धा वाचता येत नव्हतं, पण ती मुलं आज इंग्लिशमधून 20-25 ओळी स्वतःबद्दल सांगू शकतायत. बेसिक सगळ्या गोष्टी बोलतायत. मला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा या ठिकाणी की आपल्या कामाशी अटॅच व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे. अच्छा, मी तर बोलतो अटॅच होऊ नका, कामाशी नका हो, मुलांशी व्हा. मला असं वाटतं की जेव्हा आपण, कारण मला असं वाटतं एक खूप महत्वाची गोष्ट बोलतोय आणि हे फक्त माझे आहेत ना, मी शिक्षक नाहीये तर मी जे बोलतोय त्याला एकदम सिरियसली घेऊ नका, ठीक आहे. मी फक्त माझं ऑब्झर्वेशन सांगतोय, मी काय निरीक्षण केलं त्याच्यावर आहे. मी खरा आहे हे पण बरोबर नसणार आहे, ते पण खरं आहे, ते पण काय खरं आपल्याला माहित नाही खरं काय. मला असं वाटतं की शिक्षक जेवढी मेहनत करतात तेवढीच मेहनत कुठल्या बाकीच्या कंट्रीमध्ये पण करतात. असं नाहीये की ती 2 तास जास्त काम करतात, 3 तास जास्त काम करतात, ते वेगळी गोष्ट आहे. पण जो मोठा फरक हा आहे की मी ॲज अ पर्सन मी माझ्या शिक्षकांना कसं बघायचो. आता इकडे तुम्हाला मी विचारलं तुमचा हिरो कोण आहे, समज मी तुम्हाला विचारलं, कोण आपल्या शिक्षकाचं नाव घेणार नाहीये. कोणी घेणार आहे? कोण बोलेल की माझे शिक्षक आहेत बाबासाहेब आंबेडकर, माझे शिक्षक आहेत हे ते, कोण हिरो, कोण हे ते. पण कधी तुम्ही विचार केलाय की माझा हिरो जो आहे तो माझा शिक्षक आहे जो मला पहिलीमध्ये गणित शिकवायचा आणि ज्यांनी माझा हात पकडला आणि त्यांनी मला सांगितलं की घरी भांडणं होत आहेत ना तर लक्ष द्यायचं नाही, तू माझ्या घरी निघून ये. दादा तर एक मिनिट तर मला असं वाटतं ना, तर आपल्याकडे शिक्षक हे जे आहे ना त्याला तेवढी आपण इज्जत देत नाही, मला असं वाटतं इंडियामध्ये. त्यामुळे शिक्षक बनण्यासाठी कॉम्पिटिशन कमी झालंय. त्यामुळे चांगल्या आपल्याला मग शिक्षक कुठे बनायचं आहे? प्रायव्हेट शाळांमध्ये, जिकडे आपल्याला एकदम चांगला पगार भेटेल, सगळं मस्त भेटेल. मग माझं असं म्हणणं आहे ना, जर आपल्याला चेंज घडवायचा आहे तर अशी माणसं, या माणसांना आपल्याला सेलिब्रेट केलं पाहिजे की हे शिक्षक आहे जे बदल करवत आहेत. यामध्ये गव्हर्नमेंट वगैरे कधी येतं, नंतर येतं जेव्हा तुम्ही आवाज उठवता.
पैसे गव्हर्नमेंटने दिले, पण जर तुम्ही आवाज उठवला नसता तर आले असते का? नाही आले असते. आपण GR साईन करत बसलोय, आपण फक्त सगळं ते लिहित बसलोय, त्यामध्ये आपला सगळ्यात जास्त टाइम जातो. पण तोच टाइम जर तुम्ही फक्त टीचिंगवर फोकस करण्यासाठी केला तर तिकडे आपली विन होईल, हे आम्हाला 100% वाटतंय. आणि मी ट्राय करतोय की हे आपण मॉडेल प्रत्येक शाळेमध्ये इम्प्लिमेंट व्हावं, जेणेकरून माझी टीम तुमचं बोरिंग काम कम्प्लीट करेल. तुम्ही फक्त शिक्षणावर फोकस करा. थँक्यू. दादा, कोकणामध्ये अशा अनेक शाळा आहेत हो. ज्या ठिकाणी म्हणजे सुविधांचा खूप अभाव आहे. कोकणामध्ये कुठे एक्झॅक्टली? मी रत्नागिरीमध्ये मार्लेश्वर देवस्थान त्या गावामध्ये, हो. मग त्या ठिकाणी खूप सुविधांचा अभाव आहे. मग अशा ठिकाणी आपण किंवा आपली टीम कधी व्हिजिट देऊ शकते? डन डन. आम्ही रत्नागिरीमध्ये येणार होतो, पण माझी पाठ दुखायला लागली खूप खूप शाळा आहेत सर. लिटरली. कारण शेवटी 3-4 दिवस राहिलेले. आम्ही बोललो 30 दिवस 30 शाळा करायच्या आहेत आणि माझ्याकडे 4 दिवस उरलेत आणि 6 शाळा करायच्या आहेत, कसं होणार? मग आम्ही कोल्हापूरवरून मी रत्नागिरी जाणार होतो, अर्धा रत्नागिरी पोचलो आणि मग विचार केला यार जर रत्नागिरी पोचलो तर बाकी आपण पोचू शकत नाही. मग जरा युटर्न मारला, मग मी तिकडून साताऱ्याला आलो. खतरनाकच आहे बाय माझं, पण खतरनाक सर. थँक्यू सो मच. टाळ्या होऊन जाऊ दे सरांसाठी. थँक्यू दादा. आणि रत्नागिरी येणार आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळं आम्ही करणार आहे, टेन्शन नाही. आणि कोणी? अरे युथ आलंय पुढे, लेट्स गो. हा, हॅलो, माझं नाव रेणुका. प्रश्न नाही आहे माझा, पण मला एक सांगायचं आहे. जे विद्यार्थिनी असतात ते मोठे झाल्यावर स्वप्न पाहतात, परंतु एक मिनिट. घारे घारे आले रे, घारे आले. हा. मजा. हा, आता सॉरी, आता जरा मी हा. विद्यार्थिनी असतात ते स्वप्न पाहतात तरुण वयामध्ये. मोठं झाल्यावर त्यांना आई बाबांच्या नंतर घडवण्याचं काम हे शिक्षकच करतात. म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, आर्ट्स कॉमर्स असेल, व्हॉट एव्हर, हे शिक्षकच करतात. आई बाबांच्या नंतर तिसरा गुरु म्हणून आपण शिक्षकांच्याकडे बघतो, प्राथमिक पासून प्राध्यापकापर्यंत. माझी आई स्वतः प्राध्यापक आहे. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ दे. रेणुका, मला असं वाटतं तुझे जे विचार आहेत ना, तुझ्या 4 मैत्रिणींना पण सांग. हो हो सर. आपण हे डिस्कस करण्यापेक्षा की भाई ऑरीनी हा फोटो टाकलाय, बघितला की नाही? अरे बिग बॉस मध्ये ती जिंकली, कळलं की नाही? ते बघण्यापेक्षा ह्या गोष्टी सांगा यार, मजा येईल, है ना? याला नॉर्मलाइज करून टाकायचं. मी काय बोलतो, हे जे आपण काम करतोय ना, काइंडनेस, डोनेशन, ह्याला नॉर्मलाइज करून टाका. ह्याला फक्त लाईफचा पार्ट समजा, ह्याला जास्त सिरियसली घेऊ नका. मला असं म्हणताय ना, मी जे काम करतोय ना, मी देवाचं वगैरे काम करत नाही, मी माझं काम करतोय. आणि देवाचं काम होतं आपल्याला इकडे एक अपॉर्च्युनिटी देणं, जगायचं. बाकी सगळं आपल्यालाच करायचं आहे, कोण धावून तुमच्यासाठी येणार नाहीये. तर त्यामुळे जो पण तुम्ही जॉब करताय, तुम्ही IAS तरी झाला ना, स्वतःच्या जॉबला जास्त सिरियसली घेऊ नका, इथे पोचू देऊ नका. मी काही बोलणं लागत नाहीये, माझी तेवढी अवकात पण नाहीये. पण कुठलाही जॉब असावा, त्याला इकडे ठेवा, इथपर्यंत घेऊन जाऊ नका, मला असं वाटतं. हॅलो सिद्धेश दादा, कोण कुठून? इकडे 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 उजवीकडे. अरे बॅकग्राऊंड से आवाज आहे. सिद्धेश दादा, तुमच्या कार्याला सर्वप्रथम सलाम करतो. तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव वीरेंद्र जाधव, मी कर्जत मुंबई इथून आलेलो आहे. आणि काकाजींसोबत 3 महिन्यापूर्वी संपर्क झाला. देवाने 2 वर्षापासून मला थोडं आर्थिक संकटात टाकलं, परंतु मला त्या विधात्यावरती विश्वास आहे. आर्थिक संकटात असल्यामुळे मी प्रत्येक तीर्थस्थळ भारतामध्ये मी जो सांगेल तिथे आपलं जाऊन डोकं टेकत होतो. परंतु ज्यावेळेस या तीर्थस्थळावरती आलो तेव्हा कळालं की सगळ्या भारतामधलं सगळ्यात जास्त चांगलं तीर्थस्थळ एक घारेवाडी आहे. बरोबर. आणि काकाजींसोबत आयुष्यभर सोबत राहण्याचा मी मागच्याच गुरुजन हृदय संमेलनमध्ये पण केलेलं आहे. मी कालपासून विचार करतोय, कोणी देणगी देतात, आर्थिक स्वरूपात देत आहेत. माझं थोडंसं आर्थिक अडचण असल्यामुळे मी आर्थिक स्वरूपात मला जे द्यायचं आहे तेवढं मी देऊ शकत नाही आहे, कारण मला थोडंसं मोठं कार्य करायचं आहे, याच्यासाठी मी तेवढं देऊ शकत नाही आहे. परंतु आज मी इथून जाताना आपल्याला देवाने काहीतरी दिलेलं आहे, मला एक नॉलेज दिलेलं आहे की आम्ही मुलांना मेमरी टेक्निक शिकवतो. तर मी आता या ठिकाणी काकांच्या साक्षीने आता इथे प्रण करतो की
शिवम प्रतिष्ठानला जेवढे सुद्धा कनेक्टेड शिक्षक आहेत किंवा मुलं आहेत, यांना मी ह्या सर्वांना विनंती सांगेल की ह्या मेमरी टेक्निकचे मुंबईमध्ये सिद्धे जर तुम्हाला कल्पना असेल की लाखो रुपये घेतले जातात, परंतु मी सगळे शिक्षक किंवा विद्यार्थी असतील यांना ज्यांना पण तुम्हाला जे काही देता येईल तेवढं शिवम प्रतिष्ठानला द्यायचं, याचं मेमरी टेक्निक शिकवण्याचं काम आमच्या टीमतर्फे आम्ही फ्रीमध्ये ऑनलाईनमध्ये तुमच्यासाठी करणार, ते आम्ही जाहीर करतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. एक बोलायची गोष्ट आणि हे त्यांनी म्हणजे प्रूव्ह करून टाकलंय. आपल्याला नेहमी काय वाटतं माहिती आहे का, डोनेशन म्हणजे पैसे देणं. हा सगळ्यात मोठी घोडचूक हीच आहे. डोनेशन म्हणजे तुमचं टाइम देणं. सिंपल गोष्ट आहे. आता तो जर हा मुलगा आहे, या मुलाने विचार केला की मला डोनेशन करायचं आहे, तो कुठून काय पप्पांच्या खिशातून पैसे काढणार आहे? नाही काढणार नाही ना. ते माहीत पडलं की इकडे यायचे पैसे नाही, तू फ्रीमध्ये आला, अच्छा सॉरी, जाऊ दे. पण माझा म्हणायचा प्रश्न हे आहे की तुम्ही एक हाऊसवाईफ आहात, तुमच्याकडे टाइम असला की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही पैसे देण्यापेक्षा काय करू शकता, जवळपास कुठला गाव आहे तिकडे जाऊन तुम्ही म्हणजे बायकांबरोबर टाइम स्पेंड करू शकता, त्यांचे प्रॉब्लेम समजू शकता, किंवा कुठलाही आसपास NGO असेल तिकडे जाऊन, ओल्ड एज होम आहे, फक्त टाइम स्पेंड करा. मला असं वाटतं कोण एक मुलगा किंवा कुठला एक माणूस असेल ज्याच्याकडे काही नाही आहे, ते 10 रुपये दिलेले, 10,000 रुपये दिलेले ते लगेच संपतील, पण तो 10 मिनिटाचा टाइम त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. तर डोनेट युअर टाइम, नंबर 1. आणि डोनेशन पण करा, बाय द वे, ऑफकोर्स. शिवम साडी, येस, टाळ्या होऊन जाऊ दे. रामकृष्ण सिद्धेश दादा. येस, कोण बोललं? सिद्धेश दादा. नाही, 2 लोक बोलतायत. माईक हिच्याकडे बोलते कोण? हा हा, सॉरी, जुगलबंदी. ओके. 1 मिनिट, सॉरी. थोडा पर्सनल क्वेश्चन आहे. अच्छा, ओके. तुमच्या लाईफ माझ्या लाईफ, अच्छा, मला वाटलं तिच्या पण लाईफ मधला पर्सनल क्वेश्चन आहे. दादा, बॉयफ्रेंड फोन उचलत नाही. बॉयफ्रेंड नाहीये. अच्छा अच्छा, सॉरी. व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं की एका बालमित्राचं पत्र आलं अँड दॅट वॉज युअर टर्निंग पॉईंट. सो थोडं पत्राबद्दल सांगू शकाल? तर मी खरं सांगतो, ते असं काय पत्र खरोखरचं नव्हतं. ते बेसिकली कसं आहे की शेवटी आपल्याला एक इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे. त्यामध्ये आम्हाला असं दाखवायचं होतं की त्याचं ट्रिगर काय, म्हणजे काय, कोणत्या गोष्टीमुळे माझ्या डोक्यामध्ये तो थॉट आलेला. आणि ती मी न्यूज वाशिममधल्या शाळेमधली वाचलेली खूप महिन्यांआधी. आणि वाशिममध्ये बेसिकली एक शाळा आहे, त्या शाळेतलं जे स्लॅब आहे ते पडलं एका मुलावर आणि ते मुलगा मेलं. तर ती जेव्हा मी बातमी वाचली तेव्हा मला म्हणजे खूप जास्त वाईट वाटलेलं. असे दिवस नाही आले पाहिजेत की आपण शाळेत जायला घाबरतोय की शाळेमध्ये जाऊन आपल्याला काय झालं तर. विद्याचं मंदिर बोलतात जो आहे, तर आपण जीव वाचतोय की नाही त्या विचाराने शाळेत गेलो, मग तिकडेच आपण हरलोय. मग ती 1 शाळा असावी, 2 शाळा असाव्या, 100 असाव्या, किती पण असाव्या, मॅटर नाही करत. रियालिटी आहे. तर ती रियालिटी मी डेपिक्ट करण्यासाठी असं सांगितलं की मला एक लेटर आलं आणि त्या लेटरमध्ये त्या मुलाच्या मित्रांनी मला लिहिलं आहे की आमच्या शाळेमध्ये या आणि भरपूर शाळांना तुमची गरज आहे. तर तसं मी चालू केलं. पण ही खरी गोष्ट आहे आणि भरपूर शिक्षक पण आहेत आणि भरपूर लोक पण आहेत, ते मला म्हणजे बॅक पण करतील की अशी सिच्युएशन आहे. नियरली 22,000 पेक्षा शाळा अक्रॉस इंडिया आर डिक्लेअर्ड अनसेफ टू स्टडी. शाळा अनसेफ टू स्टडी, हे सेंटेन्स इकडेच आपण हरलोय. आणि त्यामध्ये आपण फक्त प्रशासनाबद्दल याबद्दल काय नाही, प्रत्येक जण, प्रत्येक माणूस जो इकडे बसलाय त्या कारणासाठी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. जर तुम्ही एक पेरेंट आहात आणि तुमची शाळा जर भरत नाहीये, ही तुमची पण चूक आहे. तुम्ही गेलेल्या शाळेमध्ये बघायला की शिक्षक काय शिकवत आहेत, तुम्ही गेलेल्या शाळेमध्ये शिकायला की सफाई होते की नाही, तुम्ही विचारलं शिक्षकांना की असं का होत आहे, हा GR काय असतं, हे काय असतं. शिक्षकांना पण तेच आहे, स्टुडंटला पण तेच आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या देशाची जी हालत आहे ना, त्यासाठी फक्त एक बॉडी नाही आहे. आणि मी कुणाचा पण इमेज वॉशिंग करायला नाही आलोय, मला काही यासाठी टाइम नाही करत बसायला, मी कामामध्ये बिझी असतो. कोणतीही गोष्ट घडते ती एका रिझनसाठी घडते आणि त्या रिझनचा पार्ट आपण सगळे आहोत. त्यामुळे जबाबदारी घ्या, कुणासाठी वेट करू नका की चेंज कधी होईल. जर तुम्हाला चेंज घडवायचं आहे, मी बोललो BMC मध्ये जातं, इलेक्शन चालू आहे, जाऊन वोट करा आणि मग नंतर बोला चेंजबद्दल. आणि तुम्हाला जो वाटतोय, जो माणूस तो करून दाखवेल त्याला वोट करा. त्याला करू नका जे तुमचे 5 लोक आजूबाजूचे बोलतायत.
स्वतः रिसर्च करा, सांगा आपला कॉर्पोरेटर कोण आहे, बघा की काय आपला जिल्हा परिषदचे CEO कोण आहेत, त्यांचं काय एज्युकेशन आहे, त्यांनी काय काय केलं आहे, त्यांच्याकडून आपण काय काय मागू शकतो, काही माहितीचा अधिकार आहे, राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे, सिटिझनशिप ॲक्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणी हलक्यामध्ये घेणार नाही. आणि जेव्हा आपल्याला त्यांना कुठलं पत्र जाईल ना, त्यांना असं वाटलं पाहिजे की कुठला सामान्य पात्री गावातला एक महिलेने नाही, पण एका पॉवर हाऊसने एक लेटर पाठवलंय मला आणि मला सिरियसली घेतलं पाहिजे ते. तर मला असं वाटतं. हा, तर धन्यवाद. दॅट इज इट. आणि कोणी? हा सिद्धेश मॅडम. येस. सिद्धेश दादा, मी शिवम साधक, पूनम साळुंके. मी सुद्धा प्राथमिक शिक्षिका आहे आणि आता 2-3 जणांनी आपली मतं मांडली. लहूदादांचं आपण नाव घेतलं. प्राथमिक शिक्षकांच्या वतीने किंवा शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षकांच्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या वतीने तुम्ही जे काम करत आहात त्याच्यासाठी पहिल्यांदा मी मनापासून तुमचे आभार मानते, तुम्हाला सलाम करते, तुमच्या कार्याला दंडवत करते. दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरपासून काम केलं सुरुवातीला, कारण अनसेफ टू स्टडी अशापासून काम केलं. ही मूलभूत गरज झाली. पण आता अनेक अशा गोष्टी झालेल्या आहेत की CSR फंडांमधून किंवा दादांनी आता शरद भाऊ पवार साहेबांकडून 20 कोटीपर्यंत किती पैसे उभा केले, 1 कोटीपेक्षा 85 लाख रुपये त्यांनी लोकसेवेमधून गोळा केले. अशा अनेक शाळा उभा राहिलेल्या आहेत. लहूदादांची पण शाळा लोकसहभागातून उभी राहते. पण आता पुढचं चॅलेंज आहे. आता आम्ही सुद्धा या प्रक्रियेमधून गेलेलो आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, बेसिकच्या पुढे गेलेलो आहोत. पण त्याच्या पुढे आम्हाला काहीतरी आवश्यक आहे मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी. तर याच्यासाठी तुमच्या मनात काही संकल्प किंवा पुढच्या काही योजना असतील तर मला सांगा. यासाठी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सावित्रीबाई फुले. त्यांच्यासाठी बेस्ट, त्यांच्यासारखा बेस्ट एक्झाम्पल नाही आहे. अरे शेण फेकलंय त्यांच्यावर, तरी पण ते थांबल्या नाहीत शिकवण्यापासून. तर जर आपण त्या अवस्थेमध्ये निश्चय घेतला मुलांना शिकवायचंच आहे, मग आपण कसली वाट बघतोय, है ना? तर मी काल एका उज्ज्वला मॅडमला भेटलो, जळगावमधल्या, माहीत असेल सर तुम्हाला उज्ज्वला मॅडम. त्यांनी काय केलं माहिती आहे, आता शाळा आहे, आता शाळेमध्ये पण तुम्हाला पॉलिटिक्स असतात हे माहिती आहे. शिक्षकांमध्ये पण 4 शिक्षक आहे आणि त्यातला एक शिक्षक खूप चांगलं करतोय, मग त्याबद्दल जेलसी होते, इगो येतो की, आणि ही व्हिडिओ पण बनवते बाई, ही बाई एकदम व्हायरल पण झाली का, कारण ती फक्त दाखवते की आपल्या मुलांना कसं शिकवते. ठीक आहे, त्यामुळे या व्हायरल झाल्या मॅडम. मी मॅडमला विचारलं, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम होतात का? बोला हा होतात, आमचेच शिक्षक आम्हाला पुढाकार देत नाहीत. मग त्यामुळे काय झालंय की त्यांचा जो क्लासरूम आहे फक्त त्या क्लासरूम पर्यंतच ते चांगलं शिकवू शकतात, बाकी क्लासरूम मध्ये ते जाऊन शिकवू शकत नाही, है ना? मग त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम होतो, बाकी क्लासरूम मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येतो पण त्यांच्या क्लासरूम मध्ये येणार नाही. मग मॅडम काय बोलल्या, आता माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काही येत नाहीये, मला काय प्रशासन पाठवत नाहीये, मग माझ्याकडे तर पगार येतोय ना. मग त्यांनी स्वतः जाऊन 60 इंचचा TV विकत घेतला, त्यांनी स्वतः जाऊन लॅपटॉप घेतला, एक लॅपटॉप ज्यामध्ये सगळी मुलं शिकतात. मग मला असं वाटतं, जर इन्फ्रास्ट्रक्चर आणायला ती बाई स्वतःच्या खिशातून करू शकते, मग त्याच्या पुढचं करणं तर तिच्यासाठी एकदम सोपं आहे. मग तुम्ही स्वतः विचार करा, तुम्हाला तो प्रिव्हिलेज भेटला की आपल्याकडे सगळं आलं, आता तुम्हाला फक्त आता तुमच्या शिक्षणावर फोकस करायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया देतो. आम्ही एक प्रकल्प चालू करणार आहे आणि हा लवकरच करणार आहे. प्रत्येक शिक्षकासाठी, चांगल्या शिक्षकांसाठी आम्ही एक असिस्टंट देणार आहे. येस, तेच मला अपेक्षित तो होतं असिस्टंट पालकच असणार आहे. सर. त्या पालकांनी जायचं, मॅडमची जी बाकीची कामं आहेत, कारण त्यांना फोकस कशावर करायचा आहे, क्रिएटिव्हिटीवर करायचा आहे, कशा प्रकारे मी शिकवणार आहे त्याच्यावर करायचं आहे. बाकी गोष्टींवर मला काय करायचं आहे की पोरगं तिकडे जाऊन कुठेतरी वकलं खाऊन किंवा पोरांनी आंघोळ केली नाहीये. शिक्षकाचा आहे अटॅचमेंट करायचं आहे, पण शिक्षणा थ्रू पण करू शकतो. त्यामध्ये फक्त रिअल लाईफमध्ये, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये घरी जाऊन बसायची गरज नाहीये. तर मला असं वाटतंय ते प्रकल्प येणार आहेत. त्याबरोबर आम्ही पण एक असा प्रकल्प चालू करतोय, जेणेकरून आम्ही पण व्हॉलंटियर्स क्रिएट करतोय, जेणेकरून आम्हाला फक्त आमच्या नॉलेजवर डिपेंडेंट राहायची गरज नाहीये ॲज अ शिक्षक. मग टीचर्स ट्रेनिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. टीचर्सला पण ट्रेन करणं इम्पॉर्टंट आहे, पालकांची पण ट्रेनिंग होणे इम्पॉर्टंट आहे.
प्रत्येक आठवड्यातून किंवा 15 दिवसातून पेरेंट्सचा एक वर्कशॉप करा आणि तुम्ही बघा काय इफेक्ट होईल. तुम्ही करता हे पेरेंट्स वर्कशॉप? सर आम्ही करतोय आणि आता तुम्ही जे 1 मिनिट बोलला ते सेम मी अनुभवत आहे. क्या बात, तेव्हा टाळ्या होऊन जाऊ आणि, दे मॅडमसाठी. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही याच्या पूर्वीचं जे उत्तर दिलं त्याच्या रिलेटेड फक्त एकच वाक्य बोलते की तुम्हीच बोलला की जे काम करणारे शिक्षक आहेत किंवा ज्यांना खूप प्रमोटेड आहेत त्या लोकांना पण तुम्ही प्रेझेंट करण्याचा विचार करताय. ही एक चांगली गोष्ट म्हणजे मनाला समाधान देणारी गोष्ट हो, वाटली. तेच आमचं खूप होतं खूप main. धन्यवाद Thank you, सर. thank you, thank you मॅडम, थँक्यू. कस्तुरीचा व्हिडिओ लावूया? अच्छा ठीक आहे, ठीक आहे. मी बाजूला होतो बघा. अच्छा दोन्ही साईडला आहे, मग मी मध्ये येतो. माझा खेळच चाललाय एक्रोबॅटिक्स. चला चालू करा. दिस इज कस्तूरी. इसकी माँ को कैंसर होने की वजह से ये रोज अकेले जंगल क्रॉस करके स्कूल जाती है. आज था डे 5 and I took my scooty to ZP Kelton School in पालघर जो 1950 से वैसे का वैसा है. वहाँ मेरी नजर पड़ी कस्तूरी पे. सोचा जंगल पार करके उसके घर ही चला जाऊं. कुठली भीती वाटते तुला मम्मीसाठी? कॅन्सरची. एवढे पैसे कमवून काय करणार तू? मम्मीला बरं करणार. आता घरी काय काय प्रॉब्लेम आहेत तुझ्या? सोलरची लाईट, आम्हाला लाईट नसते. लाईट नाही आहे, मग अभ्यास कसं करते? उजेडच करतो दिवसा, नाही तर दिवा लावून करतो. तरी महिन्याला किती कमवत असते तुझे मम्मी पप्पा? 1000 रुपये. क्या रिस्पेक्ट है इस लड़की के लिए. आलो, हे घर आहे हे माझं घर आहे. आणि कसं बनवलं घर? साड्या लावून. तुमची मुलगी खतरनाक आहे. ती आहे म्हणून तिच्यासाठी झालं. तर आता अभ्यास होतो तिचा, उजेड आहे ना. हे बघा इकडे पण ती गणित करते, अभ्यास करते. तुमच्या काय अपेक्षा आहेत कस्तुरीकडून? मोठी होऊ दे ना, शिकू दे, मी जिवंत आहे ते मॅडमनी सांगितलं चांगला शिकला तर सांगितलं सायकल द्यायचं. सायकल पाहिजे तुला? तिला लग्न बिग्न नाही करून देणार. आणि तिने सांगितलं पाहिजे का मी ह्याच्यातून म्हणजे माझ्या मम्मीने पप्पाने शिकवला काय नाही, फक्त शाळा शिकू दे, मस्त मॅडम बनू दे एखादी. 30 दिवसासाठी मी स्कूटीवर पूर्ण महाराष्ट्र फिरतोय. हा, ते एक पिक्चर मध्ये एक हिरो फिरत होता तसाच आता. चला आमच्या शाळेत आणि घरी लवकर या. लवकर येऊ. हा. डन. दिस इज कस्तूरी. आता कसं आहे ना, लोकांना ते पैसे दिसतात, ते व्ह्यूज दिसतात, पण त्याच्या मागचं काम दिसत नाही. आणि आम्हाला प्रत्येकानं ते सांगत बसायची गरज नाही आहे. कारण मला असं वाटतं की ते प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट करणं इम्पॉसिबल आहे. आता आम्ही इकडे आहे, पण माझी टीम तिकडे कुठल्या तरी डोंगरावर गेली असणार. आता मी तिकडे जाईन, मग ते दुसरं काहीतरी काम करणार, डॉक्युमेंटेशनचं काम करणार. त्यामुळे आम्हाला पॉलिटिक्स पण बघायला लागतं की जर काही प्रॉब्लेम आला मग ते कसं सॉल्व्ह करायचा, परवानगी, अप्रुव्हल, कुठला पार्टी आली मग त्यांनी अडथळे क्रिएट केले, हे सगळं आम्हाला बघायला लागतं. पण मला असं वाटतं ना, जो लोकांना कुठे जास्त इम्पॅक्ट दिसतो, जेव्हा तो माणूस स्टेजवर येऊन उभा आहे. तो स्टेजवर चढायला त्याला किती टाइम लागला ते त्यांना त्याला काही फरक पडत नाही जोपर्यंत तो माणूस स्टेजवर चढत नाही. मग आता मी चढलोय म्हणून सांगतोय. जर खालीच रस्त्यावरच चालत फिरलं असतं तर सांगितलं नसतं, लोकांना कळलं नसतं. तर मला असं वाटतं ना, तुम्ही स्वतःची स्टोरी सांगा, लोकांना सांगा, आजूबाजूंना जे पण आहेत सांगा. आणि त्यामुळे तुम्हाला जो रिपल इफेक्ट आहे ना, की एका फुलपाखरूने फडकवले त्यामुळे एवढं निसर्ग चेंज झाला, मग तुम्हाला पण कळेल. हा बोल ना. हाय, हाय. माझं नाव सिद्धी दीक्षित. मी आटपाडी शेटफळेवरून आलेली आहे. सो मी तर कराडमध्येच आहे कॉलेजला. सो माझा असा क्वेश्चन आहे, मी तुमचे सगळे व्लॉग्स बघितलेत आणि त्या व्लॉगची स्टार्टिंग अशी होत नाही, हाय मी आज गेट रेडी विथ मी, ग्राउंड विथ मी, अशी सुरुवात होत नाही. कारण आजचं जे जनरेशन आहे, जेन झी जे आहे, ते सगळेजण ह्याच्याच बाजूला चाललेत. पण मी फर्स्ट व्लॉग तुमचा असा बघितला ज्याची सुरुवात कुठल्याही हाय मी सिद्धेश वगैरे अशी होत नाही. डायरेक्ट तुमचा जो पर्पज आहे त्याच्यातून तुम्ही स्टार्ट करता. सो मला एक विचारायचं होतं, तुमचं जे आता मिशन होतं 30-33 30-3 असं मिशन होतं. सो ह्याच्यानंतर तुमचं कोणती नेक्स्ट स्टेप आहे? म्हणजे आता 12 महिने तर मी पूर्ण या शाळांवर फोकस करणार, एक सिस्टम क्रिएट करणार आणि त्या सिस्टमला चालू देणार, जेणेकरून जर मी पण जिवंत नसतो तर सिस्टम चालू झालं जाईल. तर याच्यावर फोकस चालू आहे. मग 12 महिने पहिला या शाळांवर फोकस असणार आहे. त्यांचं फाउंडेशन आम्ही चांगला सेट करणार आहे, फंडामेंटल्स क्लिअर करणार आहे.
मग जेणेकरून 12 महिन्यानंतर ते कधी म्हणले नाही पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे मिसिंग आहे, ते मिसिंग आहे किंवा क्वालिटी ऑफ एज्युकेशन आपलं बेटर नाही झालं आहे. तर ह्याच्यावर फोकस असणार आहे. त्या व्यतिरिक्त आहेत असे प्लॅन्स म्हणजे जबरदस्त. आता आम्ही येत्या दिवसांमध्ये 24 तासांमध्ये 24 टॉयलेट्स बांधतोय. तर त्याच्यावर फोकस आहे. त्यानंतर आम्हाला अजून एक गॅप दिसला की प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स भरपूर ठिकाणी एक्झिक्यूट झाले नाही आहेत. आता आम्ही ज्या ज्या गावी पण जातो ना, मला असं दिसतं की कुणाला काही झालं तर त्यांना 4-5 किलोमीटर चालत जायला लागतं हॉस्पिटलमध्ये. जवळपास चांगलं हॉस्पिटलच नसतं. मग आम्ही विचार केला की शाळा बनवतोय, शाळेला अटॅच्ड एक प्रायमरी हेल्थकेअर सेंटर पण सेटअप करायचं, जेणेकरून मुलं पण सहभागी होतील त्या सेंटरमध्ये, ज्यांना कळेल की व्हॉलंटिअरिंग काय असते, लोकांना बरं कसं करायचं, हील कसं करायचं, आणि हू नोस 30 मुलं पुढे जाऊन डॉक्टर बनतील. तर असा प्लॅन आहे. थँक्स. एक इच्छा होती, म्हणजे मी तुमचे सगळे व्लॉग्स बघितलेत. जेव्हा व्लॉग्स बघत होते तेव्हा असं वाटतं भाईंना एकदा तरी भेटायचंय, आणि आज मी ॲक्च्युली भेटली आहे. सो काकाजींच्याच प्रेरणेतून आमच्या गावात सुद्धा शिबिर होतं, दरवर्षी होतं. सो तुम्ही तिथे एकदा यावं एवढीच इच्छा आहे. डन. तुझ्याशी मंदार आणि अथर्व बोलतील, माझे टीम मेंबर्स. ओके, थँक्स. हां, थँक्यू. हा पण थँक्यू. येस. हॅलो. एक मिनिट. हे बोलतायत काहीतरी. हां, त्यांच्याकडे माईक नाहीत ना. हां. तुम्ही एज्युकेशन सिस्टीममध्ये काम करतायत, तर इन फ्युचर तुम्हाला एज्युकेशन सिस्टीममध्ये काय चॅलेंजेस दिसत आहेत आणि त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी तुमच्याकडे काय रोडमॅप आहे? दुसरा प्रश्न, हे काम करत असताना तुमची सगळ्यात मोठी प्रेरणा कुठली आहे की दररोज तुम्हाला हे काम करण्याचा उत्साह भेटतो किंवा त्याच्यातनं प्रेरणा भेटते? तुमचे रोल मॉडेल कोण आहेत थोडक्यात? ओके. तुमचं नाव? माझं नाव पंकज अहिरे. थँक्यू पंकज फॉर द क्वेश्चन. तर माझा पहिला सेकंड क्वेश्चनचा देतो आन्सर. माझं इन्स्पिरेशन इकडे लहू सर बसलेत, आणि लहू सर आणि असे भरपूर खूप भारी भारी टीचर्स आहेत जे माझे इन्स्पिरेशन आहेत, जे मला रोज एक्साइट करतात की भाई रात्री झोप लागणार नाही तर रेडी राहा सकाळी उठण्यासाठी. तर हां, 1 मिनिट मी आन्सर देऊ? हे आहे ना, देतो ना. हां, थँक्यू. तर सिस्टममध्ये काय काय गॅप्स आहेत सगळ्यात मोठे? तर आता 3 गोष्टींवर मला वाटलं. नंबर 1 न्यूट्रिशन. नॅशनल पोषण स्कीमच्या हिशोबाने प्रत्येक म्हणजे इंडियामधल्या प्रत्येक मुलासाठी फक्त 8 रुपयाचा मील दिलं जातं, मिड डे मील ॲव्हरेज केला तर आपण. आणि त्या न्यूट्रिशनसाठी काय काय भरपूर मुलं येतात फक्त शाळेत, की आम्हाला शाळेत यायचं आहे का, कारण आम्हाला रोजचं जेवायला भेटतं. तर आम्हाला त्या न्यूट्रिशनला बेटर करायचं आहे, कारण जोपर्यंत मुलाचं पोट भरत नाही तोपर्यंत तो अभ्यासावर फोकस करू शकत नाही. मग पहिला पोट भरायचं चांगल्या न्यूट्रिएंट्सनी. प्रोटीन भेटलं पाहिजे, चांगलं कॅल्शियम भेटलं पाहिजे, चांगले चांगले न्यूट्रिएंट्स भेटले पाहिजे. मग न्यूट्रिशनवर काम होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय काय कोलॅबोरेशन्स करणार आहेत, आणि काय काय अर्ज मी पण लिहिलेत गव्हर्नमेंटला. आणि सेकंड, टेक्नॉलॉजी. मला असं वाटतं आपण नेहमी बाहेर काय चाललंय बघण्यापेक्षा आत पण बघावं. आपण काय 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 कुठे कुठे कमी पडतं ते पण सांगावं. आपली माती आपल्याला काय शिकवते ते पण मुलाला समजून द्यावं, कारण लोकांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र पण कमी नाही आहे आणि आपली माती पण कमी नाही आहे. आणि त्याच्याबरोबर आम्हाला टेक्नॉलॉजीला इन्फ्यूज करायचं आहे, ज्यामध्ये आम्ही AI, रोबोटिक्स, त्यानंतर सॉफ्टवेअर्स, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, मग असा रोडमॅप बनवणार आहे, ज्यामध्ये पहिल्या फेजमध्ये आम्ही रोबोटिक्स किट्स. आता कम्प्युटर दूरची गोष्ट झाली, काय काय शाळांमध्ये त्यांना माहीत नाही माऊस काय असतं, मुलांना कीबोर्ड काय असतं. मग त्यांना बसून शिकवणार कीबोर्ड काय आहे, माऊस काय आहे, फील करा, त्याला हात लावा, समजून घ्या त्यांनी काय होतं. मग त्यांना एकदा कळलं की माऊसनी हलवल्यावर ते कर्सर हलतं, मग त्या कर्सर बरोबर काय करायचं त्यांना कळेल. तर आपण असा रोडमॅप बनवतो टेक्नॉलॉजीमध्ये. आणि त्यानंतर थर्ड इज इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर तर चालूच आहे. मग त्यामध्ये जी वारे गुरुजींनी लॅब बनवलेली त्यांच्या शाळेमध्ये, इंडस्ट्री 4.0 लॅब, तर तेच मॉडेल आम्ही बाकी शाळांमध्ये पण एक्झिक्यूट करायचा विचार करतोय. त्या व्यतिरिक्त माइंडफुलनेस, मुलांची मेंटल हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे. जेणेकरून शाळेमध्ये चांगलं शिकलं आणि घरी जाऊन विसरले, कारण घरी भांडणं चालू आहेत. मग घरी काय काय चाललंय ते समजून घेणं. मग असं सगळं आम्ही एक एज्युकेशनल मॉडेल पण बनवतोय, ज्यामध्ये आम्ही 80 लोकांची, व्हॉलंटियर्सची टीचर्स टीम बनवली आहे, जी एक ऑल्टरनेट प्रोग्राम चालू करणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या शाळेचे 2 तास वाढवायचे आहेत. त्या 2 तासामध्ये आम्ही सांभाळून घेतो. तर असं आहे. नमस्कार.
नमस्कार दादा. हाय क्युटी. जरा हे दुखतं यार कान, जरा काढू शकतो का? एक मिनिट. हॅलो. असं बोलू शकतो? असं नाही बोल. माईक आहे का? थँक्यू. बोल ना आता. आज मराठी शाळेपेक्षा इंग्लिश शाळेत जास्त मुलं असतात, तर मराठी शाळेत जास्त मुलं का नसतात? प्रश्न मम्मी बोलली असा प्रश्न विचार. पण हाच प्रश्न होता. बरोबर बरोबर. काय कमी नाही तर कंपॅरिझन. दादा तेच माझा प्रश्न होता जो ते छोट्यांनी विचारला. हे दृष्टिकोन आपल्याला समाजात बदलायचे झालास आणि तो बनलास प्रश्न विचारायला. बट थँक्यू दादा. खरंच गरज आहे हे बदलायची. कारण की शेतकऱ्याची गोरगरिबाची मुलं, शेतकरीला काय वाटतो, त्यांची एक मेंटॅलिटी असते, मानसिकता असते की यार नाही माझं पोरग प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवू, आपण कष्ट करू, प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवू, त्यांना मोठं होईल, काहीतरी होईल. पण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आहेत ना, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण आहे स्कोप. गव्हर्नमेंट मधले पण मुलं खूप आजकाल समाजात काम करताय, चांगलं पदावर आहेत. पण ही जी मेंटॅलिटी आहे मोस्टली तर गावात ही अशी मेंटॅलिटी बनली आहे आता लोकांची की नाही आपला मुलगा गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकला तरच तो मोठा होईल, तरच तो पुढे जाईल. गव्हर्नमेंट मध्ये शिकला काय आवार असतं, ते काय ते भात मिळतं दुपारचं, काय त्याच्यात हे अशी मेंटॅलिटी बनलेली आहे तिथे. आणि मग रामकृष्ण हरी दादा. हा ठीक आहे. कळलं 100%. मला असं वाटतंय ना ही रियालिटी. मी पण मराठी शाळेमध्ये शिकलो बाय द वे. प्रायव्हेट होती पण मराठी होती. दादा आता हा जो बोलला तोच मुद्दा आहे. शाळा व्यवस्थापनचा अध्यक्ष आहे. फक्त मला एकच मुद्दा सांगायचा आहे की आमच्या शाळेला आम्ही सगळ्या सुविधा दिल्यात. तुम्ही ज्या म्हणताय ते कॉम्प्युटरचे RO पाणी सगळ्या दिल्यात. पण शाळा भोवतीनं इंग्लिश मिडियम असल्यामुळं पालक बाहेर मुलं घालतात. त्यासाठी तुमच्याकडे काय आयडिया आहे का की जेणेकरून आम्हाला आयडिया सांगा की ती पोरं आम्ही आमच्या मराठी शाळा खेचून घेऊ? पहिली गोष्ट ही अवेअरनेस आली तुम्हाला, हीच खूप महत्वाची गोष्ट. त्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. कारण मी खरं सांगतो मला पण नव्हती. माझा प्रश्न हा नव्हता की मला फक्त मराठी शाळा शोधायच्या आहेत. मला फक्त अशा शाळा शोधायच्या आहेत ज्यांना गरज आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीची, आणि तरी पण त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे दाखवायचं काही ना काय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता प्रायव्हेट स्कूलमध्ये का टाकतात तुम्ही स्वतःला विचारा. मी ॲज अ पेरेंट, इकडे कुठल्या पेरेंट्सचा आहे मुलगा इंग्लिश मीडियममध्ये जातो? आता सगळे घाबरले. हां तुमचे सर, तुम्ही सांगाल का मग तुमचं काय कारण आहे की जेणेकरून तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये टाकलं तुमच्या मुलाला? बिनधास्त सांगा. नमस्ते. एकमेव थोडासा माझा न्यूनगंड असेल किंवा चाललेल्या स्पर्धेमध्ये मुलांनी टिकावं यासाठी इंग्लिश कम्युनिकेशन आणि त्याला मिळालेल्या फॅसिलिटी. पण आतनं तर मग मी झेडपीचा विद्यार्थी आहे. मला अजून वाटतंय की शाळा आपल्या टिकल्या पाहिजेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर आलं तर होईल. असू नका. मी मराठीचा माझ्या ज्या मुलांच्या पॅरेंट्स मीटिंग असतात त्याच्यामध्ये संस्थापकांना मी मागल्या वर्षी भेटलो आणि त्यांना सांगितलं कंपल्सरी मराठी हा विषय असेल तर मी घालणार आहे. माझ्या नशिबानं मागल्या वर्षी GR आला आणि अभिजात दर्जाचा हा दर्जा मिळाल्यामुळे कंपल्सरी विषय मराठी झाला. पण जर फॅसिलिटी आल्या त्याच्यामध्ये तर पुन्हा होऊ शकेल. त्याच्यासाठी मी आहे. फक्त आता थोडंसं भीती आहे किंवा
मला ऑलरेडी मला इंग्लिश कमकुवत असल्यामुळे मला वाटतं की माझी मुलं भविष्यामध्ये इंग्लिशमध्ये टिकावी. जर इंग्लिशचे टीचिंग जर चांगले आले शिक्षक मराठी शाळेमध्ये तर काही प्रॉब्लेम येणार नाही. हा एक सोल्युशन दिसते, पण अजून तो दृष्टिक्षेप म्हणजे माझ्या गावातील याच्यामध्ये आलेला नाही, तो यावा. पहिली गोष्ट, आपण एकमेकांना जज करणं की हे ते सगळं काढून टाका. नंबर एक गोष्ट हा विचार करा, एका मराठी शाळेतून एका मुलाचं ॲडमिशन कॅन्सल करणं इझी आहे की प्रायव्हेट स्कूलमधून आपल्या मुलाचं ॲडमिशन कॅन्सल करणं? इझी काय आहे? ॲज अ पेरेंट, तुम्ही पेरेंट आहात, कोणत्या शाळेमधून त्याला बाहेर काढणं इझी आहे? का? फीज फीज फीज. आपल्याला काय वाटतं, ज्या गोष्टीसाठी मी पैसे भरतो मग मी जरा अजून थांबून घेतो. आता मूवी चांगली नाही आहे पण भरलेत 700 रुपये, बघायला लागणार ना. 700 रुपये भरलेत, मी थोडी सोडून जाऊ. त्याचा विचार करणार, भाई 700 रुपये 700 रुपये दिलेत, त्याचं काय होणार. मला असं वाटतं, मी म्हणत नाही की मराठी शाळा म्हणजे फीस चालू करा, हे माझं म्हणणं नाही. आणि गव्हर्नमेंट शाळा आहे मग ते आपण करू शकत नाही. तर पहिली गोष्ट असं आहे की मार्केटिंग जी होते कधी मराठी शाळांची होत नाही, कधी गव्हर्नमेंट शाळांची होत नाही. कारण आपल्याला काय वाटतं माहिती आहे काय, गव्हर्नमेंट आहे ना सांभाळून घ्यायला. मग त्यामुळे आपण कधी असं छाती टोकून बोलतच नाही की मराठी शाळेमध्ये. व्हेअर ॲज प्रायव्हेट शाळांमध्ये पान हल्लं तरी मार्केटिंग होते की हे बघा आमच्याकडे हे पान आहे, आमच्याकडे हे आहे, ते आहे. पण मी अशा काही जिल्हा परिषदेच्या शाळा बघितल्यात, त्यांच्याकडे चांगला इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, जिकडे मुलं येऊन शिकतायत, चांगले चांगले सॉफ्टवेअर शिकतायत. मी म्हणतोय करा ना मार्केटिंग, सांगा जगाला. का थांबताय? चांगलं शिकवताय, सांगा जगाला. शेवटी आत्ताच्या क्षेत्रामध्ये, आजच्या जगामध्ये आपण मानू शकतो ना, जो दिखताय वही बिकताय. पण आम्हाला एवढे दिवस मराठी शाळा दिसल्याच नाहीत. कुठे होत्या? कुणी आम्हाला व्हिडिओ दाखवला, कुणी आम्हाला काय सांगितलं, कुणी त्यासाठी एक शो केला जसा हा शो चाललाय, कुणी केलं त्यासाठी प्रचारासाठी आपण टाकलं, काही एफर्ट टाकले? नाही टाकले. मग चूक कुणाची? आपलीच आहे. सांगा ना मराठी शाळेमध्ये काय काय होतं, सांगा आमची मुलं कुठे पोहोचली आहेत, सांगा मराठी बोलून पण आपलं घडू शकतं, सांगा की मराठी शाळांमध्ये पण इंग्लिश चांगली शिकवतात. हे सगळं जोपर्यंत तुम्ही छाती टोकून जगाला सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही सिरियसली घेणार नाही. त्यामुळे लहू सर आणि हे जे टीचर्स आहेत हे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत की पान हल्लं तरी सांगणार जगाला, घाबरत नाहीत गव्हर्नमेंट काय बोलणार आहे ते काय बोलणार. त्यामुळे मला असं वाटतं इकडे जे पण शिक्षक आहेत, जे पण आहेत, हे विचार करणं बंद करा की मराठी शाळांमध्ये मुलं काय येत नाहीत. हे विचार करा की चांगल्या शाळांमध्ये मुलं काय येत नाहीत. माझी शाळा तर चांगली आहे, मराठी आहे, मग काय झाली, माझी शाळा चांगली आहे ना. मग चांगल्या शाळांमध्ये मुलं काय येत नाही. मग तिकडे मेन मुद्दा हाच आहे की आपण प्रचार चांगला करत नाही, आपण छाती टोकून प्राईडनी सांगत नाही. आता का बोलतोय? कारण आता मुद्दे उठलेत. आता का बोलतोय? कारण भरपूर वर्षानंतर आता हे मुद्दे उठलेत की मराठी बोलली पाहिजे, तू मुंबईमध्ये आहे म्हणून. त्यापर्यंत आपण थांबलोच का? आहे ना. मग कुणाला जबरदस्ती करण्यासाठी की तू मराठी बोल, त्यापेक्षा हे सांगा की जर आपण प्रचार करतो की एसटीनीच प्रवास करायचा, आपण हे करतो की आपण लाडकी बहीण, तर हा पण प्रसार करा की जर शाळेत जायचं तर मराठी शाळेमध्ये जा, है ना. मग जोपर्यंत तो इनिशिएटिव्ह बनणार नाही तोपर्यंत आपल्याला काही इम्पॅक्ट दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्ही छाती ठोकून सांगा की माझा मुलगा मराठी शाळेमध्ये, आणि शिक्षकांनी हे करा की सांगा की तुमच्या मराठी शाळेमध्ये काय काय चालतं, जेणेकरून हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. कारण समजून घ्या, आता जे पण चाललंय सोशल मीडियावर चाललंय, जे आपल्याला सोशल मीडियावर दिसणार तेच आपल्याला खरं वाटणार, तेच आपल्याला बेस्ट वाटणार. मग त्याचा पुरेपूर उपयोग करा. इकडे जे पण शिक्षक आहे, जो पण माणूस आहे, सोशल मीडियावर पुरेपूर सांगा, प्रमोशन करा, मार्केटिंग करा, ब्रँडिंग करा, सगळं करा. सगळं त्याचा दर्जा वाढेलच. आता वारे सरांची शाळा, ऍडमिशनसाठी लाईन लागते. थांबलेत मुलं त्या शाळेत यायला. का थांबली आहेत? त्यांनी काय असं काय वेगळं केलं का? त्यांनी त्यांना शिक्षकांचं काम केलं आणि त्यांनी एक विडा उचलला
की बदल मीच घडवणार आहे, मग मलाच बाहेर पडू दे घराच्या. शाळेत बदल घडवायला कधी कधी शाळेच्या बाहेर पडायला लागतं आणि ते त्यांनी केलं. शेवटचं. सेम आहे. नमस्कार दादा. शेवटचं दादा प्रश्न. इकडे इकडे कदाचित विषयांतर होईल. ठीक आहे. दादा आपण- एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न माझा. येस येस येस. दादा मी पण जिल्हा परिषद शिक्षक आहे. पाटण तालुक्यासारख्या दुर्गम भागात मी काम करतो. या 2019 साली पवित्रमधून माझी नेमणूक झाली एका शाळेवरती. 13 पट होता. 2000 आजपर्यंत 24 पट आहे. गेल्या वर्षी अनेक शाळा आहेत की दुर्गम भागातल्या पट कमी होतोय त्यांचा, पण त्या शाळेमध्ये काम करताना असा अनुभव आला की तिथली मुलं खरंच टॅलेंट आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपण काम केलं तर नक्की ते हे पुढं येतील. गेल्या वर्षी माझा स्कॉलरशिपसाठी 5वीचा 4च्या 4 विद्यार्थी. पण माझा प्रश्न विचारतो, खरं तर मागाशी इंग्रजी पहिला टाळ्या वाजवा, त्यांनी पट वाढवून दिलाय, ही खूप मोठी गोष्ट आहे. मागाशी एक प्रश्न निर्माण झाला होता इंग्रजी मीडियम आणि मराठी मीडियम. तर मला प्रश्न असा आहे दादा, ज्यावेळी आम्ही सरकारी शिक्षक ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी आमच्या आजूबाजूला इंग्लिश मिडियम शाळा असतात आणि त्या महत्त्वाच्या म्हणजे आजूबाजूच्या राजकीय व्यक्तींच्या शाळा असतात त्या. आणि ज्यावेळी आम्ही काम करत असतो त्यावेळी त्या शाळेला प्रोत्साहन देण्याऐवजी किंवा त्या ह्याला प्रोत्साहन देण्याऐवजी तिथं जर त्यांचं खच्चीकरण केलं जात असेल. माझी मिसेस आहे अंगणवाडी सेविका, ती एका जरा पटकन प्रश्न प्लीज. मग अशा वेळी काय करावं? म्हणजे ती अंगणवाडी सेविका आहे, अतिशय तिने सुद्धा पट चांगला वाढवलेला आहे, परंतु त्या शाळेमध्ये त्या अंगणवाडी ही एका सभामंडपात भरते आणि ती अंगणवाडी तिथं व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न चाललाय आमचा गेला 1-1.5 वर्षापासून. परंतु आजूबाजूला जे राजकीय ज्या काही शाळा आहेत त्यांनी त्या ठिकाणी सभामंडप मंजूर केलाय अंगणवाडी मंजूर करण्याऐवजी. तर ह्यामुळं ती खूप डिमोटिव्ह झाली. तर मी एक काम करूया, सगळ्या श्रोत्यांना एक विनंती आहे, आपल्या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला आदर आहे, पण वेळेला काही करता येत नाही, वेळ खूप मर्यादित आहे. आपला प्रश्न होता तो समजलेला आहे. दादा प्रश्नाचं उत्तर देतील. तुमचं नाव काय? तुम्ही नंतर भेटा मला, इव्हेंट नंतर आपण बोलू, ठीक आहे? यानंतर शेवटचा, अगदी शेवटचा प्रश्न होईल. कमिटीकडून सर प्रश्न आहे आपला. चालेल, ठीक आहे. यानंतर आपण सत्राचा समारोप करतोय सर. मगाशी घारी दिलेल्या ज्या ताई आहेत त्यांनी पुढे यायचंय. आमरस पण घेऊन या. चित्रफित लावा. गीत दादांसाठी. घारेवाडी म्हणजे घारे त्यासाठी नाही ना. अरे विसरलो मी, कोणतरी उचलायचं. माझ्या मॅनेजरला देऊन टाकतो. मंदार घे, मुंबईला जाताना खाऊ. हा इकडे झेडपी शाळा किती असतील तरी आहेत? भरपूर. इथे येताना बघितली मी, तिथे जरा बांधकाम चालू काय त्याचं. घारेवाडी मधले कोण नाही ते सगळे भाई. कोल्हापूरचा कोण आहे? कोल्हापूर. मी गडिंगलच आहे. लवकर करा नाही तर पॉडकास्ट चालू व्हायचे इकडे. तुम्हाला कोणाचं ऐकायचं इकडे? आजीबाईंची शाळा. कोणी बघितलाय व्हिडिओ तो आजीबाईंच्या शाळेचा? पिक्चर चालू आहे. आजीबाईंचा तो व्हिडिओ दाखवू शकता का? सोशल मीडियावाले कोण आहे? इंस्टाग्रामवर डाउनलोड नाही केलाय. क्या बात, कोई बात नाही. युट्यूब. अरे नाही, युट्यूबवर मोठा असेल ना तो. तर एक आजीबाईंची शाळा भरते मुरबाडमध्ये आणि त्यामध्ये या 30-40 आजीबाई वयाच्या 70-80-90 वर्ष शिकायला येतात. विचार करा. मग मी त्यांना भेटलेलो आणि त्यांना विचारलं तुम्हाला काय हवंय का? ते म्हणले की आम्हाला अयोध्येला जायचंय. मग आम्ही 30-35 आजीबाईंना मुंबईवरून फ्लाईटने अयोध्येला घेऊन गेलेलो. असं झालेलं.